गुरुदेव दत्त गणराज कॉलनी मित्रमंडळातर्फे श्री केने दादा त्यांचे सहकारी व उपस्थित गुरुदेव दत्त भक्त यांचे आम्ही गणराज कॉलनी मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत व आभार मानत आहे. जय गिरणारी गुरुदेव दत्त. सुस्वागतम. आजचा दिवस ही आपल्यासाठी एक आध्यात्मिक पर्वणी आहे. आपण सर्व इथे दत्तगुरूंच्या साक्षात्काराचे अनुभव घेण्यासाठी ऐकण्यासाठी जमलो आहोत. परमपूज्य केने काका मूळचे चौल अलिबागचे. पप्पू केने काकांना परमपूज्य केने काकांना लहानपणापासून दत्त भक्तीने खिचून घेतले होते. काका विज्ञानाचे पदवीधर व यशस्वी उद्योजकही आहेत, पण केवळ संसारात मन न गुंतवता त्यांनी तीव्र दत्त भक्तीची कास धरली. त्यामुळे अनामिक प्रेरणा व दिव्य संकेत मिळून त्यांच्या जीवनाला विलक्षण कलाटणी मिळत गेली. अशाच प्रेरणेने त्यांनी दर पौर्णिमेस याप्रमाणे 108 गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला व दत्त महाराजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त केले. व त्यानंतरही ऊन वारा पाऊस कशाचीही न पर्वा करता पौर्णिमा व पौर्णिमे व्यतिरिक्त मिळून त्यांच्या 325 गिरनार वाऱ्या संपन्न झाल्या आहेत आणि आजही अविरहित चालू आहेत. गिरनार पर्वत हा सौराष्ट्रात जुनागड जवळ वसला आहे. गिरनार म्हणजे दत्त महाराजांच्या जागृत स्थानापैकी एक. महाराजांच्या 12,000 वर्षाच्या तपश्चर्याने पावन झालेली तपोभूमी. 3,500 फूट 10,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर स्वयंभू दत्तपादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्त्व अगदी प्राचीन काळापासून आहे. दत्त महाराजांनी एक ज्योत प्रज्वलित केली. दत्तभक्तीचा मार्ग दाखवण्याची आज्ञा केली. पाहता पाहता या ज्योतीची मशाल एक मशाल दुसरीला भिडली, दुसरी तिसरीला, आणि दत्तभक्तीची ज्योत अंतरी प्रज्वलित होऊन अशा कित्येक ज्योत गिरनाराकडे दत्त नामाच्या गजरात झेपवू लागल्या. दत्त भक्तीचा वर्णा गिरणावर पेटू लागला. जय गुरुदेव दत्त. आलेल्या सर्व बांधवांचे गणराज कॉलनी मित्रमंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत व आभार मानित आहोत. आता पुढील कार्यक्रम लवकरच सुरू होईल. महाराज आपल्याला सर्व गोष्टींची माहिती देतील. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. जोरदार आवाज येतोय गिरनारी गिरनारी. किती जण जाऊन आलात गिरनारला? तरी सुद्धा कमीच आहेत. जेव्हा कारण आतापर्यंत गिरनारवर माझी 969 वेळ आहे प्रवचनाची. त्यामुळे ॲटलिस्ट मी 50%ची तर अपेक्षा करू शकतो ना. तुमच्या नाशिकमध्येही भरपूर झालेली आहेत प्रवचनं. मला वाटतं नाशिकमध्ये 200-250 प्रवचनं नाशिकमध्येच झालेली असतील. पण जी जाऊन आले नाहीत गिरनारला त्याने एकदा तरी आयुष्यात गिरनारला जाऊन या. कारण चैतन्य लहर म्हणजे काय याची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर गिरनारशिवाय पर्याय नाही आहे. जिथे दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांच्या चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहेत ते चैतन्यमय स्थान म्हणजे गिरनार. आपण सर्वत्र जातो, माहूरगड या ठिकाणी, अक्कलकोटला जातो, गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, पण ज्या ठिकाणी महाराजांनी स्वतः तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या चैतन्य लहर तुम्हाला पहिल्या पायरीपासूनच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. एखादे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला 3 डोंगर आणि 10,000 पायऱ्या ऐकून आपली छाती दडपून जाते आणि मग त्यावेळेला आपल्याला वाटतं आपण कसे चढणार. पण एखादी वृद्ध स्त्री दत्तनामाच्या गजरामध्ये केव्हा गुरुशिखर चढून जाते हे तिला कळतही नाही. आत्ता रिसेंटली आम्ही परिक्रमेला गेलो होतो. तेव्हा एक वयस्कर स्त्री, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता आणि त्यांची प्रामाणिकपणे इच्छा होती की मला गिरनार चालत जायचं आहे, मला डोलीनी किंवा रोपवेनी जायचं नाही. ही मनापासून त्यांची भावना होती आणि त्या भावनेपासून ते त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी मी उतरतो तिकडे मला भेटायला आल्या. म्हणजे मला काही झालं तरी चालतच जायचं आहे. आणि ती माऊली रात्रीच्या अंधारामध्ये एका मुलीची सोबत घेऊन चालत वरती गुरुशिखरावर जाऊन पोहोचली आणि महाराजांचं दर्शन घेऊन आली. मग हे कशाचं द्योतक आहे? भक्तीचं द्योतक आहे. एखादा
तरुण म्हणेल मी हा म्हणता गिरनार पादाक्रांत करेन, तर अशा महाभागांना 500-1000 पायऱ्यांवरून महाराजांनी परतवून लावलेलं पाहिलेलं आहे. तिकडे मीपणाला अहंकाराला कुठेही थारा नाही आहे. आता यांनी माझं इंट्रोडक्शन करताना म्हटलं की महाराज आता पुढे चालू करते. बाबा मी महाराज होऊ शकत नाही. जर मी म्हणत असेल मी दत्तगुरूंना पाहिलंय, कोटी सूर्याचं तेज ज्यांनी पाहिलंय तो स्वतःला महाराज म्हणून घेण्याचं धारिष्ठ कदापि करणार नाही. कारण त्यांच्या पुढे आपण मिणमिण ते काजवे सुद्धा नाही आहेत. बाकीच्या गोष्टी इतिहास जमा मला माहीत नाही. आज एकाएकी मी भाऊक का झालो. भाऊक होतोच नेहमी जेव्हा महाराजांचं हे कथन करतो, तेव्हा त्यांचं प्रेम किती प्रेम करतात ते जाणवतं. दत्त म्हणजे देणारा आहे, दाता आहे तो, आणि सरळ हाताने देतो, पण आपण घ्यायला आपले हात समर्थ नाही आहे. आपण त्याच्याकडे जाताना काय घेऊन जातो? जड जवाई, सोन्याची सिंहासनं काय त्यांना देतो, मिष्ठान्न देतो. पण दुर्दैवाने आपण एक गोष्ट त्यांना द्यायला विसरतो, तो तुमच्या अंतःकरणात असलेला शुद्ध आणि पवित्र भाव. त्यांना अपेक्षा असते ती फक्त याच भावाची. आणि ज्या क्षणी तुम्ही हा शुद्ध भाव त्यांच्या चरणापाशी अर्पण कराल तेव्हा ते तुमच्या बरोबर आहेत. त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. ते प्रत्येक पदोपदी आपल्या बरोबर आहे त्याची जाणीव होते. पण दुर्दैवाने आपण फक्त आणि फक्त जेव्हा आपल्याला समस्या येतात त्यावेळेला आपल्याला आपले गुरु आठवतात, अन्यथा आपण त्यांना विसरून जातो. आणि गिरनारला जाऊन आपल्याला काय घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. जे शाश्वताचं दान देणारं ते दैवत आहे. त्या तिकडे जाऊन जर तुम्ही म्हणालात माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला नातवंड होऊ दे, मला एक गाडी आहे तर 2 गाड्या पाहिजेत, बंगले पाहिजेत, सर्व काही ते देऊ शकतात, कारण त्रैलोक्य त्यांच्या झोळीमध्ये आहे. पण त्या ठिकाणी जाऊन आपल्याला शाश्वताचं दान मागायचं आहे, जे चिरकाल टिकणार आहे. आपल्याला फक्त त्यांच्या चरणापाशी स्थान मिळवायचं आहे, आणि तेच अनमोल आहे. आणि जे अनमोल आहे तुम्हाला या मोहाच्या ह्याच्यातून जो बाहेर काढतो, मोहापासून जो क्षय होतो ज्या ठिकाणी, तो मोक्ष जो देणारा दैवत म्हणजे दत्तप्रभू आहेत. आणि मग तो केव्हा मिळेल? जेव्हा तुमच्या अंतःकरणात असलेला षड्रिपूंचा कचरा जाईल त्यावेळेला तुम्हाला तो मिळेल. आणि असं दान घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे मीतूपणाची बोळवण करूनच जावं लागतं. आपण दत्त महाराजांचं आरती म्हणतो, मी तुपणाची झाली बोळवण, पण ती कधीच होत नाही. हा मी कधीही आपल्याला सोडत नाही आपला पिच्छा. एखादा पाऱ्यासारखा तो आपल्या सरपटत केव्हा सरकेल. माझ्यामध्ये मीपणाच नाही हा म्हणणं सुद्धा एक मीपणाचं द्योतक आहे. मी महाराजांचा उत्तम भक्त आहे हे सुद्धा मीपणाचं द्योतक आहे. मी साधना करतो हे सुद्धा मीपणाचं द्योतक आहे. सगळं काही करायचं आणि नावानिराळ राहायचं. बाबा हे जे काही करतो तेही सुद्धा तू करून घेतोयस, कारण माझा हा श्वास हा तुझ्यामुळेच चाललेला आहे. हे जेव्हा आपल्याला भान येतं त्या दत्तप्रभू तुमच्या जवळ असतात, त्याची खुणगाठ बाळगा. आता आपण गिरनारकडे वळूया. जी मंडळी जाऊन आली नाहीत त्यांच्यासाठी थोडासा इतिहास सांगतो गिरनारचा. आणि गिरनारचा पर्वत आपण राजकोटपासून जुनागडला येतो. जुनागडपासून 7 किलोमीटर अंतरावर एक ऋषितुल्य पर्वत तुम्हाला झोपलेल्या अवस्थेत दिसेल. त्याचे नाक, कान, डोळे, जटा सर्व काही तुम्ही पाहू शकता. आणि डाव्या बाजूला पाहिलं तर एक अवघड असा जोगिनीचा पर्वत आहे. त्या ठिकाणी 64 योगिनीचं स्थान आहे. तिथून पुढे जाणार रस्ता भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने जंगलामधून पुढे जातो. उजव्या बाजूला नजर टाकली तर दातार पर्वत आणि त्याच्या दुर्गम कड्यावर नवनाथांचं जागृत स्थान आहे. आणि गिरनार पर्वताच्या पायथ्याशी भवनाथ मंदिर आहे, शंकर भगवंताचं मंदिर, आणि बाजूला एक छोटंसं आयताकृती कुंड. त्या कुंडाची खोली जेमतेम 12 ते 15 फूट आयताकृती आहे आणि खोली जेमतेम 10 ते 12 फूट आहे. पण त्याची ख्याती विख्यात आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जाज्वल्य सिद्धयोगी स्नानाला येतात आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष शंकर भगवान स्नानाला येतात. ते आत उतरताना आपण पाहू शकतो, पण बाहेर येताना दिसत नाही. आणि ही अनुभूती पाहण्यासाठी तिकडे जवळजवळ 10 ते 15 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. आता गिरनार पर्वताला मध्यभागी कल्पून संपूर्ण जंगलातून 42 किलोमीटरची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. आत्ता गेल्याच महिन्यात झाली 42 किलोमीटरची परिक्रमा. आत्ता ते मला वाटतं 36 किलोमीटरवर आणली, मध्येचे 6 किलोमीटर त्यांनी कट केलंय. पण पूर्वी आम्ही 42 किलोमीटरची परिक्रमा करत होतो. आणि याच्यामध्ये 4 दिवसाच्या परिक्रमेला कार्तिक शुद्ध एकादशीला आपण सुरुवात करतो. पहिल्या दिवसाची परिक्रमा करताना पहिल्या दिवसाचा पडावा आहे जिनाबाबांची मढी म्हणून त्या ठिकाणी स्थान आहे. जिनाबाबा म्हणजे एक जाज्वल्य सिद्धयोगी होऊन गेले. आणि त्यांच्या पुढे दुसऱ्या दिवशी आपण मालवेलाला जातो, महाकालीचं तिकडे स्थान आहे. आणि तिसऱ्या दिवशी बोरदेवी आणि चौथ्या दिवशी बॅक टू द पॅव्हिलियन गिरनार पर्वताच्या पायथ्याशी येऊन आपण परिक्रमा पूर्ण करतो. आणि असा हा परिक्रमेमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. असं हे जाज्वल्य स्थान आहे गिरनार. पण गिरनारला बोलावल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, तेवढंच खरं आहे. माझ्या आयुष्याचे कित्येक वर्ष गेली आणि त्यानंतर मला गिरनारचा बुलावा आला. सुरुवातीला मी दत्तभक्त जरी असलो, चौलच्या भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे. पूर्वीची चौल चंपावती नगरी, 360 मंदिरं आणि तेवढ्याच पोखरणी म्हणून या स्थानाला दुसरी काशी म्हणूनही संबोधिलं जातं. तिकडे जन्म झाला आहे. तरी माझं संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालं आहे. जेव्हा मी शालेय जीवनात होतो, माझ्या काही मित्रांनी गुरु केले, माझ्या मागे लागले, तूही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही. म्हणाल ते पटत होतं, पण दत्तप्रभूंशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं. अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि महाराजांना म्हणालो, आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे. मनुष्य स्वभाव कळत न कळत आपल्यातून चुका घडतात. चुका घडला की सक्षम गुरु हातामध्ये दंड धरून तुम्हाला चोप देतात. तसा चोप मी महाराजांकडून बऱ्याच वेळा खाल्लेला आहे. पाठीवर व्रण उठलेले आहेत, पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतःकरणावर उमटलेल्या आहेत. आणि आईच्या मायेने त्यांनी पुन्हा जवळ केलेलं आहे. आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरुमाऊली, म्हणून आपण गुरुला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. असे सक्षम गुरु जीवनामध्ये मिळाले आणि जीवनाचा इतिहास बदलून गेला. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि एशियातल्या लिडिंग कंपनीमध्ये रिसर्च सेक्शनला जॉब मिळाला. IIT UDCT सारख्या ठिकाणी ज्ञानार्जन प्राप्त करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या बळावर त्याच कंपनीमध्ये टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे मनामध्ये विचार निर्माण झाला, ज्या चौलच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय तिकडे आपला काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा, म्हणून शिवम पॉलिमर नावाची फॅक्टरी दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केली. फॅक्टरीला अभूतपूर्व असं यश मिळू लागलं, कारण हातामध्ये मार्केटिंग होतं, ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं आणि प्रयत्नवादी होतो. याच्या बळावर मोठ्या मोठ्या कंपनीशी माझे कॉन्टॅक्ट होऊ लागले. दिल्ली, अमृतसर, होशियारपूर, बटाला, हैदराबाद, गुजरात सर्वत्र कंपनीचं मटेरियल जाऊ लागलं आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचलो. एका कंपनीतून मटेरियल सप्लाय करायला मी असमर्थ होतो, म्हणून वाशी, तारापूर, वाडा अशा 3 ठिकाणी मी फॅक्टरी भाड्याने घेऊन चालवू लागलो. आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असतात, नॅचरली तुमच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होतो, तो माझ्यावर होऊ लागला. आणि स्तुती अहंकाराची जननी, कुठे तरी त्या अहंकाराला बीजारोपण होत गेला आणि तो अहंकार वाढीस लागला. अहंकार वाढीस लागल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूने केलेले, हातामध्ये दंड धरलाय आणि अवकाशात भरारी मारणारं माझं विमान निमिषार्धात जमीनदोस्त झालं. चारी बाजूला फसवणूक झाली, चारी बाजूला संकट घोंगावू लागली. समोर करोडो रुपयांची फॅक्टरी आहे, पण खिशामध्ये पैसा नाही, अशी दारिद्र्यावस्था निमिषार्धात निर्माण झाली. आणि काल परवापर्यंत जे माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करीत होते, माझे मित्र, माझे नातेवाईक सर्वच माझ्याकडे तोंड फिरू लागले. प्रत्येकाला हीच विवंचना होती, हा भिकारी आपल्याकडे काही याचना तर करणार नाही. पण अशा वेळेला मला साथ दिली ते माझे गुरु दत्तात्रयांनी, आणि त्यांनी गाणगापूरला आणण्याचे संकेत दिले. आणि पहिल्या 5 पौर्णिमा मी अक्कलकोट आणि गाणगापूर या मी पहिल्या 5 पौर्णिमा तिकडे जाऊन आलो. त्या ठिकाणी मला एक वेगळी अनुभूती मिळू लागली. आणि 6वी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची.
गुरुदक्षिणा ठेवून पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा प्रघात. पण गाणगापूरला आपण महाराजांच्या चरणपादुकांवर नतमस्तक होऊ शकणार नाही खंत मनामध्ये होती. आणि अशा द्विधा मनस्थितीत असताना 4 दिवसांवर पौर्णिमा येऊन ठेपली आणि पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला की गिरनारला आहे म्हणून. पण त्यावेळेला गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनुभूत नव्हतो. सकाळी लवकर उठलो आणि दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. मठातून बाहेर पडताना बाहेरच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, त्याच्यावर एक छोटं पुस्तक होतं, गिरनार दर्शन. हरी दहातोंडे नावाचे भांडुपला राहणारे गृहस्थ हरिदहातोंडे नावांचे भांडुपला राहणारे गृहस्थ ज्यांनी दरवर्षी याच्याप्रमाणे 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या, त्याचा संक्षिप्त वृत्तांत त्याने मी वाचून काढला. त्यांना फोन केला, म्हटलं मला गिरनारला जायचं आहे, कृपा करून मार्ग सांगा. ते म्हणाले मी अवश्य मार्ग सांगतो, पण या पावसाच्या दिवसात तिकडे जाण्याचा साहस करू नका. तिकडे मुसळधार वारा वादळ पाऊस असतो, निसर्ग झालेलं असं, वृक्ष उन्मळून पडतात, कडे पडतात, म्हणत या दिवसात तिकडे जाऊ नका. दिवाळी नंतरचा कालावधी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्ही गिरनारला जा. मी म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा. त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या पहिल्या वारीवर जाण्यासाठी निघालो. राजकोटपर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेननी केलेला आहे आणि पुढे वेरावळ बसमध्ये बसलो आणि सहप्रवासी होते एक मुंबईकर जैन. त्यांनी मला विचारलं कहाँ जा रहे? बोला गिरनार जा रहा हूँ. गिरनार पे कहाँ जाओगे? गुरु दत्तात्रेय. बोला ये तो बहुत ही कठिन यात्रा है, 10,000 पगथिया चढ़ना है. हमारा नेमिनाथ भगवान 4,000 पगथिया पे, फिर भी हम लोगों को तकलीफ होती है, आपको तो 10,000 चढ़ते चढ़ते रात हो जाएगी. इससे बेटर है कल सुबह आप गिरनार चढ़िए और कल सुबह गिरनार चढ़िए. अभी आप वेरावल बस में बैठे तो क्यों ना वेरावल जाते हैं. वहाँ से 7 किलोमीटर डिस्टेंस पे सोमनाथ बाबा का मंदिर है, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, उनका दर्शन कीजिए. फिर से 100 किलोमीटर पीछे ही है और कल सुबह गिरनार चढ़िए. त्याप्रमाणे मी प्रथम सोमनाथाला गेलो, सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मी 100 किलोमीटर मागे आलो आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशात न्हावून निघालेला गिरनार पर्वत पाहिला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन घडणार आहे. आणि या मनस्थितीत रात्री झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं मला चालणं अशक्य आहे. प्रत्येक पायरीकडे एक वेदना वाढत होत्या. आणि चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो तेव्हा माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोड सुजली होती आणि प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढल्या होत्या. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो. नंतर एकही पाऊल पुढे पडेना, मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या आणि असहाय्य होऊन मी खाली बसलोय. मी आणि माझे गुरु दत्तात्रय यांच्यामध्ये 9,500 पायऱ्यांचं अंतर होतं आणि मी एक पाऊल पुढे टाकू शकत नव्हतो. मनामध्ये विचार चढून गेले, आज गुरुपौर्णिमा आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल तर या देहाला काही किंमत नाही, त्यापेक्षा याच पायरीवर डोकं आपटून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली. आणि ज्या क्षणी ही मानसिकता तयार झाली माझ्या पाठीवर थाप पडले. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. त्यांनी मला विचारलं क्या हो गया? त्यांच्या लक्षात आलं हा माणूस रडतोय. बोला क्यों रो रहा है? बोला बहुत दर्द हो रहा है, मुझे गुरु दत्तात्रय जाना है, 9,500 पगथिया चढ़ना है, लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले जिसके दिल में श्रद्धा भक्ति और दृढ़ता है उसको दर्द क्या चीज़ है. मैं बूढ़ा इंसान है, मैं चल सकता हूँ तो तुम क्यों नहीं चलोगे. त्यांनी जबरदस्तीने दंडाला धरून मला उठून उभं केलं आणि त्यांच्या समवेत मी चालू लागलो. ते पाजत असलेले बोधामृत मनाला पाजत होतो. हे वृक्ष बघ कसे, त्यांना तुम्ही पाणी द्या, खत द्या किंवा देऊ नका, ते तुम्हाला फळं फुलं देत असतात. ते उन्मळून पडले तरी आपण सर्वतोपरी त्यांचा वापर करतो. ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात. असा त्यागी समर्पित जीवन जग असा संदेश त्यांनी मला दिला. थोड्याच वेळात मी अचंबित झालो. माझ्या पायातील वेदना इतिहास जमा झालेल्या होत्या आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलंच नाही. मी पुढे जाऊ लागल्यावर त्यांनी मला अटकलं. म्हणाले की बेटा ये आदि माया शक्ति है, माँ का आशीर्वाद लो और माँ से शक्ति लेके आगे आ जाओ. बोला आप कहाँ जा रहे? मैं गुरु शिखर पे जाके बैठा हूँ. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. याचा अर्थ असा होता की 5-6 फूट अंतरावर असलेल्या धुक्यांच्या चादरीच्या पलीकडे असणारं गुरु शिखर किंवा गोरक्षनाथाचं शिखर काही दृष्टिक्षेपात येत नव्हतं. मी आईचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाठोपाठ निघालो आणि
गोरक्षनाथांच्या शिखरावर जाऊन पोचलो, गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात मी प्रथमच जेव्हा गुरुशिखरावर पाय ठेवले, समोर महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला. माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आम्ही गुरु दत्तात्रयांना केला. कित्येक क्षण मी बाणावर नव्हतो. बाणावर आल्यानंतर मला येणारी मोडकी तोडकी स्तोत्र म्हणत मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली. त्या चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला 2 संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्यांना मी विचारलं, इथे असे वृद्धग्रस्त आले होते, ते कुठे गेले? बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या? बोला नहीं, यही एक रास्ता ऊपर आता है, ऊपर से नीचे जाता है. मला वाटलं ते खाली कुठेतरी थांबले असतील असा विचार करून मी पूजा अर्चेमध्ये मग्न होतो. आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा त्याच चरण पादुकांवर बसलेले ते वृद्धग्रस्त मला दिसले आणि पुनर्वारीचा आदेश झाला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला. दुसऱ्या वारीची मी आतुरतेने वाट पाहत होतो. दुसऱ्या वारीला तिकडे भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी मी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि 3 तासाच्या आतमध्ये मी गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्या दिवशी तिकडेच सेवेला राहण्याचा मानस होता, म्हणून मी त्यांच्यासमोर तिकडे सेवा पूजा अर्चा करीत राहिलो. आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांवर समोर बसलो होतो तेव्हा दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला कि रात्रि गुरुशिखरावर येऊन बस. त्या पुजाऱ्यांना म्हटलं, रात को मुझे गुरुशिखर पे आके बैठना है. ते म्हणाले, दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, त्यांना त्रास होईल अशी कोणतीही अनुचित घटना आम्ही करत नाही आणि कोणाला करू देत नाही. मी अति आग्रह किया, बोला हमारे हाथ में कुछ नहीं, हम लोग शाम को 7 बजे दत्त दुने आश्रम में जाएंगे. उधर जो महंत है तो आप उनको पूछिए, उन्होंने आपको अनुज्ञा दी तो रात को आप ऊपर आके बैठ सकते हैं. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही दत्तजुनी आश्रमामध्ये जाऊन पोहोचलो. तिकडे एक उग्र चेहऱ्याचे महंत बसले होते. त्यांना मी विचारलं, स्वामी जी रात में मुझे गुरुशिखर पे जाके बैठना है. त्याने मला नखशिकांत न्यायालय विचारलं, कहाँ से आ गए? बोला बम्बई से. या प्रसाद भोजन ले लो, विश्राम करो, कल बम्बई निकल जाओ. मी निरुत्साही झालो. तरी धीर करून म्हणाले, दत्तप्रभूंका आदेश आहे. मग मात्र ते गंभीर झाले आणि 5 मिनिटांनी म्हणाले, जैसे प्रभू की इच्छा, प्रसाद भोजन लेके निकलो. रात्री 9-9:30च्या सुमारास मी दत्तजुनी आश्रमामधून गुरुशिखरावर जाण्यासाठी बाहेर पडलो खरा, पण त्यावेळेला गुरुशिखरावर परिस्थिती कशी होती तर तिकडे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, मूर्ती नव्हती, लाईट नव्हतं, बाजूला कठडे नव्हते. एक पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला फक्त दऱ्या आणि चरण पादुकांच्या समोर दाटीवाटीने 5-6 माणसं बसू शकतील एवढीच जागा. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा कडेकपऱ्यांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं. दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती यायचं. वरती आल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आणि मध्ये असणारी भली मोठी घंटा, इकडून वरती येऊन आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची असा प्रकार. आणि अशा याच्यामध्ये 3,500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण, त्यामुळे वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस. रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणित वेगाने वाहतात. जर तुमचा तोल गेला तर तिन्ही बाजूच्या दऱ्या या तुम्हाला स्वा म्हणून गिळंकृत करायला तयार. वरती छप्पर नाही, मंदिरच नव्हतं, त्यामुळे पावसाच्या दिवसात लहान मोठ्या सरी नेहमी पडत असायच्या. त्यामुळे गुरुशिखर नेहमी चिंब भिजलेल्या अवस्थेत असायचं. अशा परिस्थितीत मी दत्तधुनी आश्रमामधून बाहेर पडलो खरा, पण थोड्याच वयात आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब भिजून गेलो आणि त्याच्या जोडीला असलेल्या वाऱ्यामुळे माझं सर्व शरीर थंडीने कापू लागलं. कसं बसं मी अर्ध अंतर पार केलं असेल आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. मन भीतीने गोठून केलं. पाय थरथरू लागले. काय करावं ते कळेना. वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो. आणि अशा वेळेला महाराजांचं नामस्मरण करत मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं आणि जसं मी हे पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला. आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. मी गुरुशिखर गाठलं खरं, पण तिकडे बसून पूजा अर्चा करणं अत्यंत अशक्य होतं. वरून पावसाच्या सरी पडतायत
आणि मी चिंब भिजलेला, त्याच्या जोडीला वारा, त्यामुळे सर्वांग थंडीने कापत होतं. कसं बसं करून मी मत प्रयासाने बराच कालावधी मी तिकडे व्यतीत केला आणि मी मनामध्ये विचार करत होतो काय करावं. आणि त्याच वेळेला पळपुट मन म्हणू लागलं, गुरुच्या आज्ञेने वरती आलेला आहेस, आता मुकाट खाली उतर, दत्त तुम्ही आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीची ऊब घे आणि स्वतःला पांघरुणात झोकून घे. पण अंतःकरणात दडलेल्या त्या वेड्या पिराने मुचल खाल्ली. ते वेडं मन म्हणू लागलं, स्वतःला गुरुभक्त म्हणवतो, तो कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून पलायन करायचं नाही. अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, पण इथून हलायचं नाही. अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली, तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती ही शरीराला प्रदान केली गेली. आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो आणि ब्रह्ममुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली. आणि जशी धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली, त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. गिरनारला आता बरीच मंडळी जाऊन आलेली दिसत आहेत. पावसाळ्याच्या ह्याच्यात गेलात का तुम्ही कधी? पावसाळ्यामध्ये गेलाय? हां, नाही गेला. ती मजा वेगळी असते. कारण पाऊस जेव्हा पडतो अगदी ट्रिमेंडस हे असतं. आणि नुसतं पाऊस नाही, त्यावेळेला विजेचं तांडव नृत्य असतं. असं वाटतं की आता आपल्या अंगावर वीज पडेल की काय. चारी बाजूला अशी भयावह परिस्थिती असते. पण जिथे मी चरण पादुकांसमोर बसून जेव्हा मी तिकडे साधना करत होतो पावसाळ्याच्या ह्याच्यात, आणि त्या विजा अक्षरशः पडत होत्या, मी हाताच्या अंतरावर तिकडे समोरच बसायचो. आता तिकडे हे लावलेलं आहे, तुम्हाला लांबून फक्त दर्शन घेता येतं, पण मी तिकडे बसून रात्रभर सेवा चालायची. आणि तिकडे चरणाजवळ बसायचं आणि सेवा करतोय, आणि वरून विजांचं तांडव नृत्य, आणि त्या विजा अक्षरशः महाराजांच्या दर्शन आल्यासारख्या हाताच्या अंतरावर मी बसलो आणि विजा त्याच ह्याच्यामध्ये चरण पादुकांवर पडून लुप्त होतं. त्या म्हणजे किती ट्रिमेंडस हे असेल महाराजांची शक्ती, ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांना ज्याला तारायचं आहे तो सहजगत्या ते तारून देतात. त्यांची कृपा झाली तर तुम्हाला कलिकाळाची भीती नाही, एवढं लक्षात घ्या. त्यांच्यासारखा तारणहार तोच. म्हणून आपण फक्त त्यांच्या चरणीचे दास बनायचा प्रयत्न करायचा. या आत्म्याचं कल्याण त्यांच्या चरणापाशी आहे, लक्षात घ्या. हा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा येत नाही आपल्याला. 84 लक्ष योनीतून जन्माला आल्यानंतर तुम्हाला मनुष्य जन्म येतोय. आणि मग तो मनुष्य जन्म आल्यानंतर आपल्याला पुन्हा तो कर्माचा सिद्धांत आहे. देवादिकांनाही कल्पकोटी आयुष्य आहे, पण त्यांनाही मोक्ष नाही आहे. मग त्यांनाही पुन्हा मनुष्य जन्माला यावं लागतं आणि त्याच्यानंतर कर्माच्या सिद्धांतानुसार त्यांना मोक्ष मिळतो. तर आता आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आपण 84 लक्ष योनी भोगून आलो आहे. तर मागील जन्मी आपण काय केलं आपल्याला माहीत नाही आहे. आपल्या कर्माची फळं काय आहेत ती कल्पना नसते. त्यामुळे आपण जेव्हा ईश्वराची साधना करतो तेव्हा आपल्याला वाटतं काय की अरे मी एवढं साधना करतो, तो बाजूचा माणूस बघा काही करत नाही देवाचं, आणि त्याचं सगळं त्याचं चांगलं होतं आहे कारण पूर्वजन्मी त्यांनी चांगलं कर्म केलं आहे. पण ह्या जन्मी जर वाईट कर्म केलं तर पुन्हा त्या गर्तेत फिरत राहणार आहे. पण आता जर आपण शांतपणे विचार केला की आपण ह्या जन्मी चांगलं करतोय हेच महत्त्वाचं आहे. गेल्या जन्मी काय केलं आपल्याला ज्ञात नाही आहे, पण आपण फक्त चांगलं कर्म करण्याचा वसा घ्यायचा. आणि जेव्हा तुम्ही चांगलं कर्म करत राहता तुमचं मागील जन्माचं कर्माचा निसरा होऊन जातो, वाईट कर्माचा निसरा होतो. आणि जेव्हा चांगली कर्म मग पॉझिटिव्ह याच्यात येणार, 0 पासून तुम्ही प्लसमध्ये येणार, तेव्हा निश्चितच तुम्हाला याची फळं मिळायला सुरुवात होते. तेव्हा मागील याचा हिशोबचा मुलायचा ठेवू नका. फक्त चांगलं कर्म कसं होईल याचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्याच्या जोडीला चांगलं नामस्मरण, अखंड नामस्मरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि तेव्हाच तुम्ही ईश्वराच्या जवळ जाऊ शकता. थोडंसं मी त्याच्याबद्दल मी थोडा नंतर मध्येच सांगणार आहे. पण आता आलं की कारण 84 लक्ष योनी भोगण्यापेक्षा आपला हा ते भोगल्याशिवाय पर्याय नाही आहे.
जेव्हा तुम्ही वाईट कर्म करता ते भोगावेच लागतात. तो आत्मा आहे आपला, आणि आत्मा चिरंजीवी आत्मा आहे. बाकी देह आहे, पंचमहाभूतांचा देह आहे, आज आहे उद्या नाही, तो इथेच ठेवून जायचं. पण आपण त्याचे चोचले पुरवण्यात आयुष्य घालवतो. मग आपण फक्त याच्याकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला यातून मुक्त होता येईल. नाहीतर मग हे प्युरिफिकेशन ऑफ सोल म्हणजे आपल्याला 84 लक्ष योनीत फिरणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा त्यापेक्षा याच जन्मामध्ये आपण मनुष्य जन्माचं सार्थक करा. कारण आपल्याला जे ज्ञान आहे ते ह्या मनुष्य जन्मामध्ये येतं, दुसऱ्या योनीमध्ये आपल्याला ज्ञान नसतं. तेव्हा आपण या ज्ञानाचा सदुपयोग करायचा आणि ईश्वराच्या जवळ जायचं. गुरुशिखरावर बसलो आणि वरून मुसळधार वारा वादळ पाऊस पडतोय आणि इतका मुसळधार होता, विजांचं तांडव नृत्य सुरू होतं आणि मी त्या ठिकाणी बसलोय. आणि माणसाचा अहंकार बघा किती असतो. मी बसलोय खरा, वरून पाऊस पडतोय, चिंब भिजलोय आणि थंडी वाजली तरी मी महाराजांचं साह्य घेतोय. त्यांच्या चरणावर हात ठेवायचा आणि म्हणायचं, बाबा मला थंडी वाजते. आणि उष्णतेची लहर सर्वांगातून प्रवाहित व्हायची आणि मी त्या ठिकाणी 2 तास बसू शकायचो. पुन्हा थंडी वाजली का पुन्हा बाबांना पाचारण करायचं. अशा रीतीने तिकडे बसून रात्र साधना करून घेतली महाराजांनी. केवळ त्यांनी करून घेतलं म्हणूनही झालं. पण त्यावेळेला जेव्हा मी तिकडे बसलो होतो तेव्हा मनामध्ये एक वेगळा अहंकार होता की माझ्यासारखा दत्तभक्त मीच, एवढ्या प्रलयामध्ये मी बसलोय, दुसरा कोणी बसेल का, असं कुठेतरी अहंकार असणारच. आणि तो सूक्ष्म रूपात अहंकार आला की महाराज त्या ठिकाणी असतातच आणि तेही चोप द्यायला असतात. खडावांच्या पावलांचे आवाज जवळ येऊ लागले. म्हटलं एवढ्या याच्यामध्ये प्रचंड तांडव नृत्यामध्ये कोण येते. मी कुतूहलाने पाहतोय. थोड्याच वेळात एक उंचेपुरे बैरागी त्या ठिकाणी आले आणि विजेच्या प्रकाशात पाहिलं त्यांचे फक्त जटा आहेत, अंगावर फक्त लंगोट आहे. माझ्या बाजूला येऊन हाताच्या अंतरावर उभे राहिलेत. मी चरण पादुकांच्या समोर बैठक मारून बसलोय. माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणा, क्यों बेटा पूजा कर रहा है क्या, करो करो. आणि माझ्या बाजूलाच बसले अक्षरशः हाताच्या अंतरावर. आणि तिकडे चरण पादुकांच्या बाजूला एक छोटासा दगड होता. त्या दगडावर त्यांनी डोकं ठेवलंय आणि पाय पसरले आणि तिथेच पडल्या निद्रिस्त झाले. मी विचारात पडलो, अरे इथे आपल्याला बसणं शक्य नाही, हा माणूस येतोय आणि चक्क झोपतोय म्हणजे काय. हा मनामध्ये विचार तळत होता. आणि त्याच वेळेला सुगंधाच्या चिरपरिचित लहरी त्या ठिकाणी प्रवाहित झाल्या, ज्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. आणि ही सायन्सची देण आहे. सायन्सचे स्टुडंट आहेत, त्यांना अमोनिया कोणता, हायड्रोजन सल्फाईड कोणता, क्लोरीन गॅस कोणता आहे आम्ही श्वासागणिक सांगू शकतो. तसाच महाराजांचं जेव्हा दर्शन घडलं तेव्हाचा सुगंधाच्या लहरी वेगळ्या होत्या. गोरक्षनाथांचं घडलं तेव्हा वेगळ्या होत्या. आईचं दर्शन घडलं तेव्हाच्या सुगंध लहरी वेगळ्या होत्या आणि शिवाचं दर्शन घडलं तेव्हाच्या वेगळ्या होत्या. हे सर्व आयडेंटिफिकेशन करण्याची शक्ती ही सायन्सची देण होती. माझ्या लक्षात आलं हे महाराजच इकडे आहेत. मग मात्र माझं सर्वांग रोमांचित झालं. मी भावविभोर झालो आणि एकाएकी उठून उभा राहिलो आणि म्हटलं, महाराजांचे चरण आपण आज असे पकडायचे की कोणत्याही परिस्थितीत महाराजांचे चरण सोडायचे नाही. मी वेगाने उठले आणि त्यांच्या चरणाला मिठी मारणार. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं ते गाढ निद्रेत होते. आणि एका चांगल्या शिष्याचंही वर्तन होऊच शकणार नाही की आपल्या गुरूंना झोपेतून उठवणं. आणि मी संयम बाळगला. म्हटलं ते उठले का मात्र आपण त्यांचे चरण पकडायचे. मनातल्या मनात मी मांड खातोय की बाबा आहे उठल्यावर कोणत्याही परिस्थितीत यांचं शरण सोडायचे नाही. पण आपल्या अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल ज्यांना ज्ञात आहेत ते दत्तप्रभू, त्यांनी माझ्या मनातले विचार ओळखले नसतील असं होऊच शकत नाही. ते मनात म्हणाले असतील, तू मनातल्या मनात मांड खा, मला जे करायचं तेच मी करणार आहे. झाडाचं पान सुद्धा माझ्या इच्छेविना हलत नाही असे जणू काय त्यांच्या मनात भाव असावे. मी वाट बघतोय, प्रतीक्षा करतोय. आणि त्याच वेळेला मला जाणवलं की मी किती कृतज्ञ आहे. आपण पावसात भिजलो की घरी जातो, ओली वस्त्र बदलतो, दारं खिडक्या लावून घेतो, गरमागरम चहा डोसतो आणि उबदार पांघरुणात स्वतःला झोकून देतो. पण कधीतरी आपल्याला हा विचार आलेला आहे का की आपले गुरु कोणत्या अवस्थेत असतील. आज हा त्रैलोक्यनाथ चिरंजीवी अवतार तुमच्या आमच्या कित्येक आत्म्यांच्या कल्याणासाठी युगानुयुगापासून धावतोय.
ऊन वारा पाऊस काही न बघता तो तुमच्या आमच्या कल्याणासाठी धावते, पण कधीतरी आपल्याला त्याची जाणीव झाली आहे का? आपण फक्त आपल्या समस्यांचं मुस्कं बांधतो गाठोडं आणि त्यांच्या चरणापाशी टाकतो. आमची धुळी तुम्ही धुवा, फक्त आम्हाला आनंदात राहू द्या, हेच आपलं ब्रीद वाक्य असतं. आणि मग मला माझ्या कृतज्ञतेची घृणा आली आणि मी प्रतीक्षा करतोय. म्हटलं कशा अवस्थेत आहे त्रैलोक्यनाथ झोपले. त्यांनी दगडाची उशी केली आहे, पाषाणाची शय्या केली आहे आणि पावसाच्या सरींचं पांघरून घेऊन हा त्रैलोक्यनाथ त्या ठिकाणी पहुडलेले आहेत. माझं मन गहिवरून आला. म्हटलं आज कोणत्याही परिस्थितीत महाराजांचे चरण सोडायचे नाहीत. मी प्रतीक्षा करतोय. हळूहळू पाऊस थांबलाय, मंदसा चंद्रप्रकाश पडलाय आणि त्या चंद्रप्रकाशामध्ये ती तेजोमूर्ती मी पाहतोय. त्याच्या चेहऱ्यावरचं ते अवर्णनीय तेज पाहतोय. रुद्राक्षाच्या माळा आहेत, फक्त लंगोट घातलाय आणि त्या ठिकाणी शांत झोपलेले आहेत. मी म्हटलं आज मी सोमनाथहून आणलेलं गंगाजळ गुलाबजळ सगळं तिकडे होतं. म्हटलं आज महाराजांच्या चरणावरच अभिषेक करायचा, पण ते उठायला तयार नव्हते. ब्रह्ममुहूर्त जवळ आला. मी सगळं चरण तांब्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या ह्याच्यामध्ये मी सगळं गंगाजळ गुलाबजळ अत्तर सगळं तयार करून बसलोय. म्हटलं आता उठले की यांच्या चरणावर धार धरायची, पण ते उठायला तयार नव्हते. ब्रह्ममुहूर्त पुढे सरकू लागला. महाराजांनी जवळजवळ 8-9 वर्ष सातत्याने माझ्याकडून अभिषेक पूजा करून घेतलेली होती. मी म्हटलं ते उठेपर्यंत आपण इकडे चरण पादुकांवर अभिषेक करायचा आणि ते उठल्या की माझ्याकडे दुसरं बाटलीमध्ये आहेच गंगाजळ गुलाबजळ, मी त्याच्यावर चरणावर आपण अभिषेक करूया आणि पायाला अशी घट्ट मिठी मारायची की आयुष्यात सोडायची नाही असा मी मनात विचार करतोय. आणि जशी अभिषेकाची धार मी महाराजांच्या चरण पादुकांवर धरली, त्याबरोबर ही स्वारी मात्र टुणकन उठून उभी राहिली आणि माझ्याकडे मिस्किल नजरेने पाहतात, हसतायत. त्यांच्या नजरेतले ते भाव मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. ते नजरेने हसून पाहतात. अरे वेडा, तू मला पकडू पाहतोस? देवा अधिकार नाही, जे जमलं नाही ते तुझ्यासारख्या मर्त्य माणसाला काय समजणार? असे जणू भाव त्यांच्या नजरेत होते. ते माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले की अभिषेक कर रे, क्या करो करो, आणि पायऱ्यांच्या दिशेने झेपावले. मग मात्र माझा संयमाचा अंत झाला. मी अभिषेक पात्र सरळ चरण पादुकांवर पालथं केलं आणि वेगाने धावत पायऱ्यांजवळ गेलो. पण त्या निर्मनुष्य पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत्या. असं आहे होऊन मी मागे आलो आणि महाराजांना म्हणतोय, महाराज या लेकराचा असा अवेर करू नका. आणि ज्या ठिकाणी ते झोपले होते, त्याचे चरण ज्या ठिकाणी होते, त्या चरणावर मी नतमस्तक झालो आणि माझ्या नेत्रातून ओघळणारा अश्रूचा अभिषेक मी माझ्या गुरुदत्ता हातनं केला. तिकडे पावसाळ्याच्या दिवसात एवढा ट्रिमेंडस पाऊस असतो आणि अशा ह्याच्यामध्ये 3000 पायऱ्यांवर कडे पडलेले होते आणि संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झालेला होता. मी मुंबईहून निघालो, ते सर्व बडोदा, अहमदाबाद, सुरत सगळे पाण्याखाली होते. त्यामुळे ट्रेनही बहुतेक बंद झाल्या होत्या. जेमतेम कसाबसा करून मी सोमनाथ गाठलं आणि सोमनाथहून जेव्हा मी जुनागडला येऊन पोचलो, त्या रस्त्यावरती सगळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. लाईटचे खांब पडलेले होते, वृक्ष पडलेले होते. मी कसाबसा करून जुनागडला येऊन भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी आलो. ज्या धर्मशाळेमध्ये मी उतरत होतो, त्या धर्मशाळेचा मॅनेजर हा जवळजवळ 40 वर्षापासून तिकडे वास्तव्याला होता. बलदंडगुडी गडी 6-6.25 फूट उंचीचा आणि भरगच्च मिठ्या, पण 40 वर्षात हा महाभाग कधी एकदाही गिरनार पर्वत चढला नव्हता. त्यामुळे त्याला कुतूहल वाटायचं, हा मुंबईकर दर महिन्याला येतोय आणि गिरनार चढतोय. हळूहळू त्या कुतूहलाची जागा असूयेने घेतली. ती त्याच्या नजरेमध्ये मला दिसत होती. तो नेहमी मला जेवणासाठी आमंत्रित करायचा. मी म्हणायचो मेरा पूनम का फास्ट आहे आणि मी ते टाळत होतो. यावेळेला मात्र स्वारी मला पाहिल्याबरोबर अत्यंत खुशीत आली आणि आपल्या मिशीला ताव देत म्हणाले, प्रमोद भाई आज तो हमारे साथ में खाना खाना ही पड़ेगा और कल आपको बम्बई जाना है. बोला क्या हो गया? बोला ऊपर का रास्ता बंद है 15 दिन से, वरती जाणारा रस्ता बंद है और 15 दिन तो कुछ होने वाला नहीं. बोलो कडे पडलेले आहेत.
माझ्या मनामध्ये धस्स झालं, झोप लागणं शक्यच नव्हती. रात्री 11 वाजता मी धर्मशाळेच्या गच्चीवर गेलो. तिथून गिरनार पर्वत दिसतोय. मी आर्तपणे महाराजांना साकडं घालतोय की माझ्या या संकल्पामध्ये विघ्न का. आणि साकडं घालता घालता महाराजांनी दिलेला प्रतिसाद अंतःकरणाला भिडला आणि मी त्या प्रलयामध्ये बाहेर पडलो. मी 1200 पायऱ्या चढून गेलो असेल आणि समोरून उतरणारे एक संन्यासी दत्त म्हणून माझ्यासमोर येऊन उभे राहिले आणि माझ्याकडे रोखून कर्ण स्वरात विचारू लागले, कहाँ जा रहे? बोला गुरु शिखर जा रहा हूँ. बोला मालूम नहीं क्या आगे का रास्ता बंद है? बोला मालूम है तो आगे क्यों जा रहे? उड़ के तो नहीं जाओगे? बोला वो मुझे मालूम नहीं, मुझे गुरु शिखर पहुँचना है, इतना ही मुझे ज्ञात है. मग त्यांना माझी दया आली. ते म्हणाले, बेटा एक काम करो, जंगल के दूसरे रास्ते से निकल जाओ. दुसरा रास्ता मालूम आहे का? पण त्यावेळेला मी नवीनच होतो, म्हटलं मला माहीत नाही म्हणून. मग त्यांना माझी दया आली. बोला एक काम करो, मेरे पीछे आ जाओ. आणि ते बाजूच्या दरीत सरळ उतरायला त्यांनी सुरुवात केली आणि दरीत उतरता उतरता आम्ही बरंच अंतर पार केलं. आणि नंतर त्यावेळेपर्यंत पाऊस थोडासा थांबलेला आहे. मंदसा चंद्रप्रकाश पडलाय. त्या चंद्रप्रकाशामध्ये ते अवकाशातला एक मार्ग दाखवतात की या अवकाश मार्गाने 84 सिद्ध, यक्ष, किन्नर, देव देवता, नवनाथ हे सर्व गुरु शिखरावर जातात आणि आपल्या कामाचा अहवाल त्या ठिकाणी देत आहेत. हा गिरनार पर्वत जेवढा उंच आहे त्यापेक्षा 2 पट तो खाली भूगर्भामध्ये दडलेला आहे. आणि आजही कित्येक साधू संन्यासी त्या ठिकाणी साधना करतायत. त्यांची वयोमर्यादा ऐकून आपण हपकून जाऊ. 500, 1000, 1500, 2000 वर्ष आयुष्य असलेले साधू या ठिकाणी साधना करतायत आणि आपल्या तपश्चर्येचं फळ हे विश्व कल्याणासाठी त्या ठिकाणी देतात. महाराजांचं एक गिरनार म्हणजे हेडक्वार्टर आहे. तिकडून सगळं पृथ्वीवर बॅलन्सिंग साधण्याचं कार्य महाराज त्या ठिकाणी करतायत. आणि नंतर आम्ही थोडं पुढे गेलो. पुढे पाण्याच्या प्रवाहाचा जोरदार आवाज येऊ लागला. बोला एक ऐसा ध्वनी है, बोला जटाशंकर का स्थान है, वहाँ से गंगा बह रही है, उधर हम लोग गंगा स्नान करके आगे जाएंगे. आम्ही पाहिलं तर चंद्रप्रकाशात दुथडी भरून वाढणारा तो झरा होता आणि माझ्यापासून एक 7-8 फूट अंतरावर ते स्नानाला उतरले आणि त्यांच्या समोरच मी स्नानाला उतरलो. त्यांच्या अंगावरून ओघळणारं पाणी हे माझ्या अंगावरून पुढे सरकत होतं. त्यावेळेला मला ते जाणवलं, मी पाण्यामध्ये स्नान करीत नसून सुगंधाच्या लहरींनी मी न्हावून निघालेलो आहे. तिथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत नव्हतं. पण जेव्हा ते बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ मी बाहेर पडलो. त्यांनी दुसऱ्या रस्त्याने मला पुढे नेलं आणि म्हणाले, बेटा ये रास्ते से ऊपर निकल जाओ, गुरु शिखर पहुंच जाओगे. मी गुरु शिखरावर जाऊन पोहोचलो. रात्रभर पहाटेच्या सुमारास तिकडे ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा केली. दत्तधुनी आश्रमातले पुजारी जेव्हा सकाळी 5-5:30 नंतर वरती आले, मला पाहून अचंबित झाले. प्रमोद भाई आप आए तो कैसे आ गए, क्योंकि 10-15 दिन से कोई ऊपर नहीं आ रहा है. बोला महाराज के आशीर्वाद से मैं तो पहुंच गया है. तिकडे दर्शन घेतलं आणि मी तिसऱ्या दिवशी मुंबईत पोहोचलो. मुंबईत आल्यानंतर बायकोनी दरवाजा उघडला आणि तिचा पहिलाच प्रश्न होता, एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही स्प्रे मारून कुठून आलात? कारण 3 दिवस झाले या सुगंधाच्या लहरी अंगावर रेंगाळत होत्या. ही ती अनुभूती आहे. पण अशा घटना घडतात तेव्हा कुठेतरी तुमचा अहंकार वाढीस लागतो की हा गिरनार पर्वत आपण कुठूनही कुठल्याही रस्त्याने जातोय. आपल्याला याची विस्मृती होते की आपल्याला त्याला नेणारे ते आहेत म्हणून. आणि त्यांनी माझा घात केला. हनुमान जयंतीचा प्रसंग होता. हनुमान जयंतीला मी 1200 पायऱ्या रात्री चढून गेलो. मनामध्ये विचार आला, ज्या रस्त्याने आपल्याला त्या साधूबाबांनी नेलं आपण त्या रस्त्याने जंगलात उतरून जाऊ. तिकडून पुढे जाणार रस्ता हा पुढे खोल दरीत उतरून जावं लागतं आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिकडला रस्ता निर्मनुष्य रस्ता आहे. स्वापदांचं नेहमी तिकडे भय असतं. हातामध्ये काठ्या घेऊन 10-12 जण जातात आणि अशा रस्त्यात मी रात्री उतरायला सुरुवात केली त्या दरीमध्ये. आणि थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं मी रस्ताही चुकलोय. घसरगुंडी होऊ लागली. अंगाला काटे कुठे दगडधोंडे लागू लागले. खरचटलं. आणि त्यावेळेला मी आनंद मनामध्ये भय निर्माण झालं. ते भय स्वापदांचं नव्हतं तर माझ्या मूर्खपणामुळे मी दर महिन्याला जे अभिषेक पूजा करत होतो ब्रह्ममुहूर्तावर त्याला मी मुकणार होतो. कारण मी जर या दरीत कुठेही हरवलो तर मला पहाट होईपर्यंत त्या उजाडेपर्यंत तिकडे प्रतीक्षा करावी लागणार होती. आणि उजाडल्यानंतर रस्ता शोधून मला गुरु शिखरावर पोहोचता येणार होतं. आणि तोपर्यंत ब्रह्ममुहूर्त टळणार होता. आणि मी स्वतःची निर्मस्तना
केली आणि आनंद भावे त्या दीनदयाळाला शरण गेलो आणि त्या दूरवर मला प्रकाश दिसला. त्या प्रकाशाच्या अनुरोधाने मी दरीत उतरत गेलो. तो प्रकाश एका गुंफेतून बाहेर पडत होता. त्या गुंफेच्या बाहेर जाऊन मी पाहिलं तर आतमध्ये एक साधू ध्यानावस्थेत बसलेले होते आणि असा साधूंना ध्यानातून बाहेर काढणं म्हणजे स्वतःला शापासाठी आमंत्रित करण्यासारखं होतं. मी तिकडे बसून राहिलो 5 मिनिटं आणि जय गिरनारी बोलतोय पण आतून काही प्रत्युत्तर येईना. शेवटी मी विचार केला आपला रस्ता आपल्यालाच शोधून काढायचा आहे असा विचार करून मी उठून उभा राहिलो आणि उठता उठता मी नमो नारायण म्हटलं आणि आतून प्रत्युत्तर आलं. मी तिकडे थांबून राहिलो. थोड्याच वेळात उंचेपुरे गौरवर्णीय साधू त्या गुंफेतून बाहेर आले. त्यांच्या नजरेमध्ये अमाप अशी तेजोवलय होती. नुकतेच ते ध्यानातून आल्यामुळे त्या तेजाला तलवारीची धार होती. माझ्याकडे रोखून पाहत त्यांनी विचारलं कहा जा रहे. मला गुरु शिखर मालूम नहीं क्या गुरु शिखर कौन सा रास्ता जाता है. जो रास्ता गुरु ने दिखाया उस रास्ते से चलना सीखो. ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तकलीफ होती है. अच्छे शिष्य ऐसा बर्ताव नहीं करते. असं म्हणून त्यांनी 5 मिनिटं मला तासून घेतलं. 5 मिनिटानंतर मात्र त्यांच्या स्वरात मार्दव आला आणि ते म्हणाले बेटा कुछ खाओगे क्या. मी बोला नहीं मेरा पूनम का फास्ट है. त्यांनी पुन्हा विचारलं बेटा कुछ पिओगे क्या. मी माझ्या सुकलेल्या ओठ्यावरून जीभ फिरवली आणि बोला माझी आवडती वस्तू बोला चाय पिऊंगा. मग ते मंदपणे असले म्हणाली मला खाली बसायला त्यांनी आसन दिलं. बोला बैठो इधर आणि ते खाली वाकून गुंफेत शिरले. देखा चहा बोलल्याबरोबर चहा तर थँक्यू. आता एक घोट घेऊनच खाली वाकून ते गुंफेत शिरले आणि थोड्याच वेळात 2 कप वाफाळणारा तो त्यांच्या एक वेगळ्या प्रकारचे त्यांचे मग असतात वाडग्यासारखे ते घेऊन आले बाहेर आणि बोला बेटा आज हनुमान जयंती आहे तो आज कुछ सत्संग हो जाए. आणि चहा पिता पिता त्यांचा सुश्राव्य स्वरामध्ये हनुमंताचे दोहे आणि सत्संग सुरू केला आणि तो एवढा उच्च कोटीचा होता की वेळ काळ कशाचंही आम्हाला भान राहिलं नाही. नंतर मी भानावर आलो. मग माझी चुळबुळ सुरू झाली. मी म्हटलं महाराज मुझे आगे गुरुशिखर पहुंचना है आप कृपा करके मुझे मार्ग बताइए. बोला ते हसले आणि म्हणाले जी इतना भी जल्दी क्या है और एक बार चाय पी लेते. पुन्हा ते खाली वाकून गुंफेत शिरले. पुन्हा 2 कप वाफाळणारा तो कोरा चहा घेऊन आले आणि म्हणू लागले सत्संग त्यांनी सुरू केला. माझं सत्संगाकडे अजिबात लक्ष नव्हतं. मला वेध लागले होते ते गुरुचरणाचे पण तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी त्यांचा सत्संग चालू ठेवला होता. थोड्या वेळानंतर मात्र ते थांबले. आम्ही बसलो होतो. आमच्या पाठीमागे वळले आणि आमच्या पाठीमागे गावाकडे कशा बोरी बाबळीच्या करवंदीच्या दाट जाळ्या असतात तशी ती दाट जाळी होती. तिकडे त्यांनी बोट दाखवलं आणि म्हणाले बेटा उधर दिपड़ा बैठा था. दिपड़ा म्हणजे बिबळ्या वाघ. वो अभी अपने रास्ते से निकल गया तुम अपने रास्ते से निकल जाओ लेकिन ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तकलीफ होती. असं म्हणून त्यांनी मला पुन्हा उपदेश केला. आम्ही दोघंही उठून उभे राहिलो. मी खाली वाकून त्यांना वंदन केलं आणि कुतूहलापोटी त्यांना म्हणालो की महाराज मुझे गुंफा में दर्शन करना है. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटलं. मला बेशक करो. मी खाली वाकून गुंफेत शिरलो करा पण माझ्या पायाखालची वाळू सरकली. आत जाऊन पाहिलं कुठेही स्टोव नाही गॅस नाही कुठलाही चुला नाही लाकूड नाही चहा नाही पावडर नाही पाणी नाही साखर नाही. संपूर्ण गुंफा ती रिकामी होती. पण 2 वेळा त्यांनी तो अमृत तुल्य चहा पाजला होता ही ती अनुभूती होती. बऱ्याच वेळात महाराजांच्या ह्याच्यामध्ये जात असताना तुम्ही म्हणत असाल की हे एवढे चमत्कार या माणसाच्या बाबतीतच का घडतायत. एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही माणूस चमत्कार करू शकत नाही. आणि जे सांगत असतील कोणी भगवी कसरं घातली आहेत आम्ही चमत्कार करतो हे करतो सगळं थोतांड आहे आपण चमत्कार करू शकत नाही. पण जर तुमची भक्ती त्या लेवलला पोचली तर चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडतात. पण ते घडवणारा मात्र तोच आहे. कारण आता हे पॉडकास्ट वगैरे ऐकून या प्रवचन ऐकून बरीच जण मला फोन करतात आम्हाला असा प्रॉब्लेम आहे. म्हटलं मी प्रार्थना करू शकतो बाकी मी चमत्कार करू शकत नाही. तुमचं कर्म बोललं पाहिजे आणि कर्म तुमचं चांगलं ठेवा. चमत्कार जीवनामध्ये घडणारच घडणार. आपल्या माझे एक मित्र होते जैन आणि त्यांची बहीण ही गुजराती
जैन, आणि संपूर्ण शाकाहारी. त्या जैन स्त्रीनी एका आसामच्या माणसाबरोबर, मोठा प्रतिष्ठित बिल्डर, त्याच्याबरोबर त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर लव्ह मॅरेज होतं दोघांचं. लग्न केल्यानंतर इथे मुंबईमध्ये गडगंज संपत्तीचे मालक, त्यांना पैशाची ददात नव्हती, आणि लग्न केलं. आणि त्याच्यानंतर ते आसामला त्यांच्या काही कामानिमित्त गेले. आसामला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे जेवण केलं आणि पुन्हा मुंबईला आले विमानाने. आणि मुंबईला आल्यानंतर त्या स्त्रीच्या पोटातून माशाची दुर्गंधी बाहेर पडू लागली. संपूर्ण शाकाहारी स्त्री, आणि माशाची दुर्गंधी कशी येते कळेना. त्यांनी सर्व प्रकारचे डॉक्टरी उपाय केले. नंतर मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित डॉक्टरांना भेटले, मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जनना भेटले, पण कोणालाही त्याचं अदमास लागेना, त्यांना कळेना. आणि ह्या माशाच्या दुर्गंधीमुळे ही सुदृढ स्त्री दिवसेंदिवस अन्नपाणी वर्ज्य होऊ लागलं आणि ती मरणासन्न अवस्थेत येऊ लागली. तर त्या स्त्रीचे बंधू, हे माझे मित्र, ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, प्रमोद भाई, आप तो हर पूनम गिरनार जाते, तो मेरे बहन का ऐसा हालत खराब है, कुछ तो कीजिए. तिच्यावर कोणती तरी ब्लॅक मॅजिक केलेली आहे किंवा काळी जादू केलेली आहे, अशा पद्धतीने ते सांगत होते. बोला, मेरे को इन ब्लैक मैजिक, काली जादू कुछ मालूम नहीं, मुझे सिर्फ दत्त प्रभु का नाम मालूम है. मैं एक काम कर सकता हूँ, गिरनार पे जाके मैं महाराज के चरण के पास प्रार्थना कर सकता हूँ, और उन्होंने आपको कुछ, उनके तरफ से जर कुछ आ गया और आपके बहन की जान बचेगी तो मुझे भी बहुत आनंद हो जाएगा. आणि मी गिरनारला जात होतो. विचारांचे जाळे माझ्या मनामध्ये होतेच. आणि हे करत असताना मी गोमुखी गंगेपाशी गेलो. गोमुखी गंगेचे जे महंत होते ते माझे चांगले परिचित होते. ते म्हणाले, मी शंकराच्या पिंडीपाशी बसलोय. ते म्हणाले, प्रमोद भाई, मैं चाय रखता हूँ, आपका हो जाएगा तो चाय पीने के लिए आ जाइए. आणि ते चहा ठेवायला गेले. जेवढ्या अवधीत मी त्या गोमुखी गंगेच्या शिवलिंगापाशी बसलो आणि ध्यानावस्थेत गेलोय. ध्यानावस्थेत असताना माझ्यासमोरच एक संन्यासी येऊन बसलेले आहेत. आणि ते संन्यासी मला म्हणतात, जिस कार्य के बारे में तुम सोच रहे बहुत ही कठिन कार्य है, लेकिन अगर तुम्हारे गुरु चाहते हैं तो इसका निराकरण हो जाएगा, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि त्याच ध्यानावस्थेत मी दत्तजुनी आश्रमापाशी जाऊन पोचलो. तिकडे बाहेरच्या बाजूला एक वाघ होता आणि तो महाकाली मातेच्या गुंफेच्या दिशेने जाऊ लागला. त्या वाघाच्या पाठोपाठ मी जाऊ लागलो. तो वाघ एका दरीत उतरायला सुरुवात केली. त्याच्या पाठोपाठ मी जातोय. बरंच अंतर पार केलं आणि त्याच वेळेला या साधूने मला चहासाठी आमंत्रित केलं. बोललं, प्रमोदभाई, चाय तयार आहे. माझी ध्यानावस्था तुटली. मी चहा घेतला आणि तडक गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावरून मी खाली उतरलो आणि दत्तजुनी आश्रमामध्ये आलो. त्या दिवशी रात्री संध्याकाळची आरती झाल्यानंतर रात्री मला पुन्हा जाऊन गुरुशिखरावर बसायचं होतं. म्हणून मी दत्तजुनी आश्रमामधून बाहेर पडलो खरा, पण बाहेर पडल्यानंतर एका अनामिक शक्तीने मला खेचल्याप्रमाणे वाघ ज्या दिशेने गेला होता आणि ज्या दरीत उतरत होता त्या दिशेने मी जाऊ लागलो. मी खाली उतरलो आणि त्या दरीमध्ये उतरत मी बराच अंतर पार केलं आणि दूरवर मला काहीतरी प्रकाश दिसला. जवळ जाऊन पाहिलं तर ते एक शेकोटी पेटवलेली होती आणि शेकोटीच्या मागे 2 व्यक्ती बसलेल्या होत्या, एक स्त्री आणि एक पुरुष. आणि जसा मी तिकडे जाऊन उभा राहिलो, ते पाहिलं तर एक भिल्ल बसला आणि त्याच्या बाजूला भिल्ली. आणि भिल्लाच्या नजरेमधून एवढी उग्र रूप होतं की त्या नजरेतून जणू काय ज्वालाग्नी बाहेर पडतं, एवढे लालसर त्यांचे डोळे झालेले होते. माझ्याकडे रोखून पाहत त्यांनी बोललं, इधर आओ बेटा बैठो. मी माझे त्यांच्याकडे पाहिल्याबरोबरच माझे हातपाय थरथरू लागले. आणि त्याच वेळेला त्यांच्या बाजूला बसलेली ती भिल्लीण मधुर स्वरामध्ये मला म्हणाले की आओ बेटा बैठो. मी पाहिला स्त्री सौंदर्याचा उत्तम नमुना त्या ठिकाणी भिल्लिणीच्या वेशात बसलाय आणि त्यांच्या नजरेतून वात्सल्याचे, करुणेचे पाझर बाहेर पडतायत. त्यामुळे त्या दोघांच्या समोर बसायला मी उद्युक्त झालो. मी जसा त्या दोघांच्या समोर बसलोय, त्यांनी वार्तालाप थोडा झाला आणि नंतर त्या भिल्लांनी त्या जळत्या शेकोटीमध्ये हात घातलाय आणि चिमूटभर राख काढून माझ्या हातावर दिली आणि म्हणाले, जाओ बेटा, ये उसको खिला दो, अभी निकलो, तुम्ही गुरुशिखर पोहोचणं आहे. माझ्या मनात विचार आला की यांना कसं माहिती मला गुरुशिखरावर जायचं आहे. आणि मी अच्छा, हे त्यांच्या नजरेचं दडपण माझ्यावर असं होतं. मी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि आज्ञाधारकपणे उठून उभा राहिलो. ती त्यांनी दिलेली, हातात दिलेली
भस्म राख ही मी माझ्या हातात गुंडाळून घेतली, मुठीत आवळून घेतली आणि त्यांना वंदन करून मी 8-10 पावलं मागे आलो आणि माझ्यातला सायन्सचा स्टुडंट बाहेर पडला. त्यांनी त्या जळत्या शिकवटीतून काढलेली राख माझ्या हातावर दिली. माझा हात भाजायला पाहिजे, ती गरम लागायला पाहिजे, मी थंडगार कशी, हा विचार आल्याबरोबर मी मागे वळून पाहिलो. ना ती मला शेकोटी दिसली, ना तो भिल्ल, ना ती बिल्ली, पण ती राख मात्र सत्याच्या रूपात माझ्या हातात होती. ती मी रुमालात बांधली, गुरुशिखर गाठलं. रात्रभर मी गुरुशिखरावर साधना झाली, ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा केली आणि मी तिसऱ्या दिवशी मुंबईत येऊन पोचलो. आणि कामाच्या गडबडीमध्ये मी सगळ्या गोष्टी ह्या विसरून गेलो. पण माझ्या मित्रांचा फोन आला, मग मला आठवण आलं, बोला आप जल्दी आ जाइए, मुझे अभी फॅक्ट्री के काम के लिए अलिबाग पोहोचना है. आणि ते आल्यानंतर मी रुमालात गुंडाळलेली राख मी त्यांच्या सुपूर्द केली आणि म्हटलं आपके बहन जी को 3 दिन खिला दो. आणि मी कामाच्या व्यापामध्ये निघून गेलो आणि कामाच्या ह्याच्यात मी विसरून गेलो. तिसऱ्या दिवशी माझ्या मित्रांचा फोन आला, तो बोला प्रमोद भाई मिरेकल हो गया है. म्हटलं क्या हो गया? तो बोला इतने दिन से इतना दवा पानी किया है, इतना बड़े बड़े डॉक्टर्स हुए हैं, उसको कुछ भी इफेक्ट नहीं हुआ, लेकिन आपने जो विभूति दिया है उससे उसके अंदर का गंदा स्मेल नहीं निकल गया है आणि तो नाहीसा झालाय. आणि ती बाई आता अन्न पाणी ग्रहण करते. ऐकल्यावर मी अचंबित झालो, कारण बिईंग अ सायन्स स्टुडंट मी ही गोष्ट कदापि ॲडमिट करणार नाही की एका राखेमुळे तुमचा रोग बरा होतो. पण घडलेली घटना सत्य होती आणि त्याचा साक्षीदार मी होतो. मग माझं मन याचं विश्लेषण करू लागलं की हे कशामुळे घडलं असेल. आणि विश्लेषण करता करता त्या बाईचं कर्म माझ्या नजरेसमोर आलं. त्या बाईचं कर्म काय होतं? ती उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळणार नाही अशा रीतीने दान धर्म करायची. आपण बघा एवढंसं दान केलं की एवढा मोठा गवगवा करतो, पण ते उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळणार नाही अशा रीतीने ती दान धर्म करायची. एखाद्या आदिवासी पाड्यावर जायचे, तिकडल्या मुलांना शाळेमध्ये त्यांना विद्याभ्यासासाठी शाळेमध्ये तिने कॉम्प्युटर दिले, वया पुस्तकं त्यांची फी भर, आणि आदिवासी लोकांना औषधाचं वाटप कर, अन्नाचं वाटप कर, सर्व प्रकारच्या कुष्ठरोग्यांच्या वस्तीवर जाऊन तिने त्यांची मदत केलेली आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री शोधायची कोणाला पैसा वाचून कोणाचं ऑपरेशन अडकलंय का, औषध पाण्या वाचून कोणाची आबाळ होते का, ती त्यांना सडा असताना मदत करायची. त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्याची अभिनव पद्धत होती. त्यांच्या घरी कोणाचाही वाढदिवस असेल ती बाई स्वतः घरामध्ये पातेलीच्या पातेली सर्व अन्न शिजवायची. त्या एखादा गोड पदार्थ घ्यायचे आणि गाडीमध्ये घेऊन मुलांसोबत आदिवासी पाड्यावर जा, कुष्ठरोग्यांच्या वस्तीवर जा आणि स्वहस्ताने त्यांना जेवू खाऊ घालायची. हे त्या बाईचं कर्म फळीत झालं आणि त्यामुळे त्या राखेची विभूती झाली आणि विभूतीचं औषध बनलंय. हे लक्षात घ्या, तुमचं कर्म हे श्रेष्ठ आहे आणि जेव्हा तुम्ही कर्माची सांगड घालून भक्ती करता ते ईश्वर तुमच्या जवळ आहे. याची तुम्ही खुणगाठ बाळगा. अंधश्रद्धेच्या मागे लागू नका, कारण कोंबडी कुत्री बळी देऊन कधीही कोणाचं कल्याण होणार नाही, कारण त्यांच्याही अंतःकरणात परमात्मा असलेला आहे, लक्षात घ्या. तेव्हा अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका, आपलं कर्म चांगलं ठेवा. दिवसभर चांगलं कर्म कसं होईल याचा विचार करा. कारण सकाळी उठल्यापासून आपण म्हणतो आज दिवसभरामध्ये चांगलं कर्म म्हणजे काय? सत्यवचन, असत्य बोलायचं नाही, चांगलं कर्म, कोणाला फसवायचं नाही, लांडी लबाडी चोरी चपाटी असले काही प्रकार करायचे नाही, आणि ईश्वराचं नामस्मरण. आपल्याकडे 33 कोटी देव, कोणाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल, पण ज्या नामामुळे तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून आनंद लहरी बाहेर पडतील, त्याचं नामस्मरण करा. मग ते गणपती बाप्पा असेल, शिव असेल, पार्वती असेल, या ठिकाणी राम असेल, हनुमंत असेल किंवा दत्त असतील, कोणी असू शकेल, इव्हन तुमचे आई वडीलही असू शकतील, त्यांचं नामस्मरण तुम्ही घ्या. आणि दिवसभर पण बऱ्याच जणांची ओरड काय असते की आम्हाला दिवसभराच्या या संसाराच्या राडगाडग्यामध्ये आम्ही फसलेले आहोत, असे आम्हाला नामस्मरणालाही वेळ मिळत नाही. बघा किती लंगडी स्वभाव आहे. दिवसातले 24 तास त्याच्यापैकी 8 तास आपण झोपा काढण्यात घालवतो, 5-6 तास नक्कीच तुमचे व्हॉट्सअपवर जात असतील, 3-4 तास सिरियल पाहण्यात जातात. त्याच्यासाठी आपल्याकडे मुबलक वेळ आहे, पण जी बँक बॅलन्स आपल्याला वाढवायची ती वाढवण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तीच बँक बॅलन्स तुम्हाला पुढे
उपयोगी पडणार आहे हे लक्षात घ्या आणि ती वाढवायचा प्रयत्न करा. अशा रीतीने नामस्मरण करा. सकाळी एक 10 मिनटं 15 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही त्या ठिकाणी ध्यानाला बसायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल, शांत बसलात की चारी बाजूने विचार येणार, कारण तुम्ही रिकामे बसल्यावर विचार येणार. ते विचारांना अडवणं कठीण आहे, कारण त्यांचा लगाम कोणाच्या हातामध्ये नाही. शांत बसले की विचार येणार. मग त्यांच्यापासून अलिप्त कसं राहायचं? पहिले तुमची बैठक स्थिर करा. जेव्हा तुमची बैठक स्थिर होईल, तुम्हाला त्या जागेवर बसायची सवय होईल. येणारे विचार येत आहेत जात आहेत, तुम्ही त्यांना निग्लेक्ट करताय आणि तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते, एकाग्रता वाढते. ही ध्यानाची पहिली पायरी आहे. मग तुम्ही एक तास 2 तास सुद्धा ध्यानाला बसलात तरी मला नवल वाटणार नाही. परमानंदाची परमसुखाची अनुभूती आहे. आणि त्याच्यानंतर दिवसभर चांगलं कर्म आणि नामस्मरण करा. नामस्मरण करताना सुद्धा आपलं कर्म सोडून करू नका. एखाद्या मशीनवर आहेत, तुम्ही काम करताय, ते नामस्मरण करा. एका हाताने काम चाललंय, एका मनामध्ये नामस्मरण चाललंय. स्त्रियांनी स्वयंपाक करता करता नामस्मरण करा. सात्विकतेचं तेज तुमच्या अन्नामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. तुमचा परिवार पूर्ण सुशील होईल. अशा रीतीने नामस्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनटं द्यायची आहेत. ती 5 मिनटं कशाला? आत्मपरीक्षणासाठी. आज दिवसभरात मी कोणाला फसवलं का, कोणाला दुखावलं का, दुसऱ्याच्या अंतःकरणातही परमात्मा आहे हे लक्षात घेऊन आपण व्यवहार केला पाहिजे. मग तुमची दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील, ते शोधून आपण उडकून बाजूला काढायचे. सद्गुणांचा हिस्सा वाढीला लागेल. दुर्दैवाने आपण काय करतो? दुसऱ्याचे दुर्गुण शोधण्यात आपलं आयुष्य व्यतीत करतो आणि स्वतःच्या दुर्गुणांकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपल्याला मनुष्य जन्म ईश्वराने का दिलाय? स्वतःला सुधारण्यासाठी. दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका. त्याच्यासाठी ईश्वर समर्थ आहे. आणि तुम्ही किती कोटी जप केले हे महत्त्वाचं नाही. एखादा जप असा असतो जो हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो आणि तोच ईश्वराकडे काऊन केला जातो. नाही तर सासूबाई बसलेल्या आहेत देवघरामध्ये, हातामध्ये जपमाळ आहे आणि जपमाळ जपता जपता सुनबाईला शिव्या देतात. असल्या जपाचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही किती गुरुचरित्राची पारायण केली हे महत्त्वाचं नाही. त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा रीतीने जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा निश्चितच तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल. हा मार्ग अगदी अध्यात्म काही कॉम्प्लिकेटेड नाही, साधा सोपा सरळ आहे. पण आपण कॉम्प्लिकेटेड समजून वेडावाकडा हात करतो, तो आपल्या तोंडापर्यंत येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुला शोधत कुठेही जाऊ नका. गुरु तुम्हाला शोधत येतील प्रोव्हाइडेड तुमची अध्यात्माची बैठक स्थिर झाली पाहिजे. मग ही बैठक घरी बसून स्थिर करा. तुमच्या घरामध्ये देवत्व येईल हे लक्षात घ्या. कुठेही मागे धावू नका आणि तुमचा मार्ग तुमचा तुम्हीच निवडा आणि तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळेला मी पौर्णिमेला तर नेहमी जातोच, पण पौर्णिमेच्या व्यतिरिक्तही माझ्या काही वाऱ्या झाल्या आहेत. एक तर बेसिकली साहसाची आवड आहे, नाही असंही नाही. आणि एकटा असल्यावर मी कुठल्याही लेवलला साहस करायचा प्रयत्न करतो. अमावस्येच्या आदल्या दिवशी मी तिकडे पोचलो आणि प्रचंड वारा, वादळ आणि पाऊस होता. तिकडे चिटपाखरू कोणी दिसत नव्हतं. आणि बऱ्याच माझ्या वाऱ्यांमध्ये रात्रीचे प्रवास भरपूर झालेले आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये मी रात्री एका जंगलामध्ये उतरलं आणि तिकडून पुढे जायचा विचार करतोय. आणि एवढा मुसळधार वारा, वादळ, पाऊस सुरू झाला की त्या ह्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅकआउट झाल्यासारखं झालं. कुठेही रस्ताही दिसेना आणि त्याच्यामध्ये मी चिंब भिजून गेलो. आणि बराच कालावधी मी शोधतोय रस्ता, पण मला रस्ता सापडत नव्हता. त्या जंगलातून मी जंगल तुडवत मी पुढे चाललो आहे. आणि त्यावेळेला मला प्रचंड भूकही लागली होती आणि सर्व शरीर थंडीने कापत होतं. अशा ह्याच्यात मी स्वतःची निर्भत्सना केली की याच्यामध्ये सरळ रस्त्याने जायचं सोडून मी पुन्हा पुन्हा हीच चूक करतोय असं मनामध्ये आलं. पण एका अनामिक शक्तीने खेचावं तद्वत मी त्या ठिकाणी जात होतो. आणि दूरवर मला कुजबुजल्याचा आवाज आला. मनामध्ये धीर आला. मी जाऊन पाहिलं तर एक झोपडी दिसत होती आणि झोपडीतून आवाज बाहेर येत होता. झोपडीच्या जवळ जाऊन पाहिलं, आतमधून प्रकाश बाहेर पडत होता. मी झोपडीच्या दारावर ठोकणार, त्याच वेळेला आतून थाप देणार, त्याच वेळेला आतून मला विचारणा झाली, कौन आहे, अंदर आ जाओ. त्या स्वरामध्ये एवढी हुकमत होती. मी यांत्रिकपणे दरवाजा उघडला आणि आत शिरलो. जसा मी आत शिरलो, संपूर्ण झोपडी ही धुराने व्याप्त झालेली होती. आतमध्ये संपूर्ण धूर होता. त्या ठिकाणी हे पेटवलेली होती धुनी. आणि त्याच्या पाठीमागे 3 जण बसलेले होते. एक वयस्कर होते, दुसरे मध्यम वयी होते आणि तिसरा बालवयी होता. आणि तिघं त्या ठिकाणी बसलेले होते.
आणि धुनी पेटवलेली. आणि त्याच वेळेला मला सांगितलं, "आज दरवाजा लगा दो और बैठो." मी तिकडे बसलो, पाहिलं तर तिघंजणं चिरूट पीत होते, चिलीम पीत होते. आणि चिलीम पिताना मला त्या वासानीच अगदी नफरत आली, कारण लहानपणापासून सिगरेटची नफरत. त्यामुळे मी विचार केला आपण यातून बाहेर पडावं. पण त्याच वेळेला ते एकाने चिलीम माझ्यासमोर धरली. मी बोला, "माई चिलीम नाही पिता." एक कुत्सित हास्य माझ्याकडे फेकलं गेलं आणि त्यांचं चिलीम पिणं सुरू होतं. त्याच वेळेला माझं लक्ष गेलं, त्यांनी याच्या बाजूला बसले होते, त्यांच्या बाजूला दारूचे ग्लास होते आणि ते दारू पितायत. म्हटलं हे कसले योगी, इथे दारू पितायत, चिलीम पितायत. आणि त्यापैकी एकाने माझ्याजवळ पुन्हा दारूचा ग्लास भरला आणि माझ्यासमोर धरला. त्या उग्र वासाने मला एकदम शिसारी आली. मला माही शराब नाही पिताय. पुन्हा तीच कुस्तीच हास्य आणि पुन्हा त्या ठिकाणी तिघांचं पिणं चालू होतं. आणि सर्वावर कहर म्हणजे त्या धुनीवर त्यांनी पातेलं ठेवलं होतं आणि त्यांच्यात मांसाहार शिजत होता. ते पाहिल्यावर माझा सर्वांग एकदम कापू लागलं. म्हटलं आता इथून बाहेर पडावं. पण बाहेर प्रचंड पावसाचं तांडव नृत्य होतं. तरी विचार केला बाहेर पडावं पहिले यातून. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी जे वयस्कर बसले होते ते मला, "बैठो बैठो, अभी पंगत लगा रहे." आणि त्यांनी त्या 4 पानं त्या ठिकाणी लावली आणि त्यांच्यामध्ये मांसाहार होता. मी त्यांना पाहिल्यावर म्हणालो, "मी मांसाहार नाही करताय." पुन्हा तीच कुस्ती हास्य. आणि मग ते म्हणाले की इधर दूसरा कोई मिलेगा नहीं, खाने का है तो खाओ, नहीं तो भूखे मर जाओगे. बोला कुछ भी हो जाए, मुझे खाने का नहीं है. असं म्हटल्यावर मात्र त्यांनी त्या ठिकाणी तिघांनी ते फडशा पाडला आणि ते संपूर्ण तृप्तीची ढेकर दिली. आणि ते बसलेत, माझ्याकडे मिस्किल नजरेने पाहत आहेत. आणि नंतर मध्ये वयस्कर होते, ते माझ्याकडे बघत कठोर स्वरामध्ये म्हणाले, "वो धुनी के पास प्रसाद रखा है." वाडग्यामध्ये एक प्रसाद ठेवला होता, उसको ले लो, उसका अनुमान मत करो. त्यांच्या स्वरामध्ये एवढी जरब होती की मी यांत्रिकपणे उठलो, त्या धुनीजवळ आलो आणि थरथरत्या हाताने तो वाडगा उचलला. पण माझं सर्वांग त्या ठिकाणी कापू लागलं. तेव्हा कुछ नाही होत आहे, खाओ खाओ. आणि जसा तो वाडगा मी जवळ घेतला, त्यामधून सुमधुर हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला. आणि मी एकदम भावविभोर झालो. आणि त्याने मला, "बेटा खा लो." पाहिलं त्यांच्या नजरेमध्ये मिस्किल हास्य होतं. आयुष्यात एवढा सुंदर हलवा मी कधी खाल्ला नव्हता. तो मी खाल्ला, तृप्तीची ढेकर दिली. नंतर मात्र त्यांनी मला उसंत द्यायचं नाही असंच ठरवलं होतं. आतमध्ये संपूर्ण कुबट वास होता. एकाएकी त्या ठिकाणी फुलांचा, अत्तराचा सुगंध दरवळू लागला त्या झोपडीमध्ये. आणि त्यांनी त्यांची पाठीमागे तेजोवलय उमटू लागली. त्या तिघांच्या पाठीमागे मी पाहतोय तेजोवलय आहेत. आणि तिघांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली. आणि सुंदर मदन मोहनाचं रूप असलेल्या त्या सुवर्ण कांती दत्तात्रयाला ओळखणं मला कठीण गेलं नाही. त्यांच्या बाजूला कर्पूर कांती असलेले, कानात बिगबाळे आणि कपनी घातलेल्या, सर्वांगाला भस्म लावलेल्या त्या गोरक्षनाथांनाही ओळखणं मला कठीण गेलं नाही. पण त्याच्या बाजूला बालयोगी कोण होते ते कळेना. ते मीननाथ होते. आणि मग त्यांनी, महाराजांनी मला उपदेश केला, आशीर्वाद दिला. आणि नंतर त्या मीननाथाला सांगितलं, त्यांनी मला केशरी दुधाचा प्याला त्या ठिकाणी प्रसाद म्हणून दिला. इतका वेळ तिथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत होतं. पण आता तिथून बाहेर पडायला मन धजावत नव्हतं. त्यांच्या चरणापासून दूर व्हायची इच्छा नव्हती. पण गुरुची आज्ञा झाली, "चलो बेटा अभी निकलो, तुम्ही ऊपर जाना है." त्यांचा आदेश घेतला, पडत्या पायाची आज्ञा घेतली आणि जड अंतःकरणाने बाहेर पडून गुरुशिखराचा रस्ता पकडला. तिकडे असलेली महाकालीची गुंफा एक विलक्षण अनुभव आहे. आतापर्यंतच्या अनुभवामध्ये मी तो अनुभव नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण आईच्या मायेचा आविष्कार काय याची अनुभूती मला त्या ठिकाणी मिळत गेली आहे. दत्तधुनी आश्रमाच्या इथून पुढे जाणारा रस्ता हा कच्च्या रस्त्याने पुढे आपण जातो. आणि तिकडे पुढे महाकाली मातेची गुंफा आहे जंगलामध्ये. कारण तिकडे गेल्यानंतर 3 डोंगरांवर 3 देवी विराजमान आहेत. एका बाजूला महाकाली, मध्ये रेणुका आणि तिच्या बाजूला अनुसया. आणि तिकडे जायचा रस्ता कच्चा आहे. बाजूबाजूला बोरी बाबळीच्या, करवंत्याच्या दाट जाळ्यात काटे कुठेही लागतात. आणि तिकडे स्वापदांचा नेहमी वावर असतो.
आणि तिकडे एकट्या दुकट्याने जाण्याचं धाडस करू नका, कारण बऱ्याच वेळेला तिकडे वाघाने बऱ्याच जणांना उचलून नेलेलं आहे. इवन दत्तधुनी आश्रमामध्ये एक गजानन बापू म्हणून होते, त्यांना सांगितलं होतं सर्वांनी, अरे बापू ऊपर मत सो जाई, पण ते वरच्या टेरेसवर झोपले रात्रीच्या ह्याच्यामध्ये, आणि रात्री तो वाघ आला. त्याने अक्षरशः जबड्यामध्ये त्याचा डोकं पकडलं आणि खेचून देतात ते जोरात ओरडायला त्यांनी सुरुवात केली. ओरडल्यावर सगळी माणसं खालून धावत आली काठ्या कुठ्या घेऊन आणि आरडाओरडा करून त्या वाघाला पळवलं, पण ते एवढे जखमी झाले होते की 51 टाके पडले होते त्यांना. म्हणजे अशा पद्धतीच्या घटना तिकडे घडतात. एकदा तर आम्ही गिरनारवरून मी उतरत असताना काही एक संन्यासी त्या ठिकाणी जात होता, दोघं जण होते, आणि महाकालीचा रस्ता बोला रात में मत जाइए, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यापैकी एका संन्यासाला त्यांनी उचलून नेला, दुसरा भाग पळत पळत आला आणि त्यांनी सगळ्यांना रिपोर्ट केला. मग पोलीस वगैरे त्या ठिकाणी गेले. अशा घटना तिकडे घडत आहेत. तेव्हा तिकडे एकट्या दुकट्याने जाण्याचं धाडस करू नका. 10-12 जणं दिवसाढवळा कधी योग आला तर मात्र जरूर जा आणि आईचं दर्शन घ्या. त्या गुंफेमध्ये मी बऱ्याच वेळेला कालावधीमध्ये मी जाऊन आईच्या गुंफेमध्ये दर्शन घेतलेलं आहे. ती गुंफा म्हणजे 2 दगडाच्या पाचरीमध्ये वसलेली आहे आणि पाचरीमध्ये वसलेली आहे आणि त्या ठिकाणी मुचुकंद ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे. आणि अंतर्गुंफेमध्ये त्यांनी दिगंबरावस्थेतील महाकाली मातेच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. आता ती अंतर्गुंफा बुजवण्यात आलेली आहे, पण त्या ठिकाणी मी वारंवार त्या ठिकाणी जायचो, दर्शन घ्यायचो. तिकडे जाताना तुम्हाला साधारण जवळ गेल्यानंतर 8-10 फूट अंतरावर वरती असा गुंफेचा प्रवेशद्वार दिसतं, म्हणजे दगडाच्या ह्याच्यात ती गुंफा दिसते. आणि आत जायला पायऱ्या नाही आहेत, दगडधोंड्यात पाय ठेवून आपल्याला वरती जायचं, बाजूच्या रानवेलीचा हात पकडायचा आणि गुंफेत शिरायचं. गुंफेत शिरल्यानंतर तुम्ही उभे राहू शकता, पण तिथून एक 7-8 फूट अंतरावर एवढीच महाकाली मातेची उग्र मूर्ती आहे. विलक्षण तेजस्वी डोळे आणि बाहेर आलेली जीभ ही तुमच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. अशा गुंफेमध्ये मी बऱ्याच वेळ कालावधीमध्ये जाऊन दर्शन घेत होतो. एकदा मला नेहमी एक परिचित साधू आहेत आणि ते साधू बऱ्याच वेळेला मला जंगलामध्ये भेटतात. त्या साधूंची खासियतही वेगळी आहे. एखादा चांगला कर्मयोगी असेल, ते कर्म करतोय आणि त्या माणसाला काही दुर्धर रोग झालेला आहे आणि अशा वेळेला तो मला सांगतो, तुम्ही जाताय ना, जरा माझ्यासाठी काय मिळालं तर औषध आणा. त्याचं कर्म चांगलं असलं आणि तो साधू भेटले तर मला ते औषध मिळायचं. हे मात्र तेवढंच सत्य. आणि हे औषध दिल्यानंतर दुर्धर रोगसुद्धा बरे झालेले आहेत. पण म्हणजे त्या माणसाचं कर्म चांगलं होतं म्हणून ईश्वर सहाय्य करतो, हे तेवढंच सत्य आहे. आणि ते साधू एकदा मला भेटल्यावर म्हणाले, प्रमोद भाई एक बार गुंफा में अकेले रात में बैठ के देखो क्या अनुभूती आती है. कारण त्यांना माहिती आहे माझं महाकालीवरचं प्रेम. आणि म्हणाल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, एक बार जाएंगे. मी गुरु शिखरावरून खाली उतरलो, दत्तधुनी आश्रमामध्ये आलो. तिकडे प्रवीण बापू म्हणून एक मुख्य पुजारी होते, आता ते हयात नाही आहेत, पण त्यावेळेला ते होते. त्यांना प्रवीण बापूंना म्हटलं, बापू रात में मुझे गुंफा में माँ के गुंफा में जाके बैठना है. तो बोला प्रमोद भाई उधर दिपड़े का बहुत डर है, आजकल बहुत दिपड़े घूम रहे उधर, तो आप रात में मत जाना, सुबह 5-6 सेवक को लेके जाना. बोला नहीं, मुझे रात में अकेले बैठना है. मी ऐकत नाही. म्हटल्यावर एक काम करो, अंधार पडायच्या अगोदर जा. म्हणून मी अंधार पडायच्या अगोदर तिकडे जायला निघालो. जाताना पाण्याच्या बॉटल घेतल्या, काही तेल घेतलं आणि पूजेचं साहित्य घेतलं. तेल एवढ्यासाठी घेतलं, तिकडे काही पणत्या ठेवलेल्या होत्या, त्या पणत्यांमध्ये तेल टाकून मला त्या ठिकाणी दिव्याची सोय करता येणार होती. आणि मी त्या ठिकाणी निघालो. आणि त्यावेळेला नुकतेच पाऊस संपल्यामुळे बरंचसं गवत वाढलेलं होतं. त्या ठिकाणी मध्येच एक भैरवनाथाचं स्थान आहे. संध्याकाळची वेळेला सूर्याची लोभस किरणं तिकडे पडलेली आहेत आणि तो निसर्ग सौंदर्य पाहत पाहत मी पुढे चाललोय. पुढे जात असताना मी भैरवनाथाचं दर्शन घेतलं, त्याला वळसा घेतला आणि पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मी पाहिलं त्या ठिकाणी गवताच्या गंजीतून माझा प्रवास सुरू झाला. गवताच्या गंजीत मी शिरलो आणि माझ्या पाठीमागे दबक्या पावलांचा आवाज येऊ लागला. एखादं स्वापत माझ्या मागे याची खात्री पटवू लागली. मी विचार केला, आपण पायाचा वेग वाढवायचा आणि गुंफेमधचा आश्रय घ्यायचा, म्हणून मी वेगाने चालू लागलो. पण मी जसा पायांचा वेग वाढवला, तो
दबक्या पावलांचा आवाज अधिकाधिक जवळ येऊ लागला आणि स्वापदांचा एक वेगळा दर्प असतो तो माझ्या नाकात शिरला. म्हणजे स्वापद कोणत्याही क्षणी माझ्या अंगावर झेप घेईल याची खात्री पटू लागली. मग स्वापद कुठे दिसते म्हणून पाहण्यासाठी मी मागे वळलो करा. त्या गवताच्या गंजीतली हालचाल मी टिपली, पण स्वापद काय मला दिसलं नाही. मग त्याच्या पाठीमागे काय दिसलं? पाठीमागे गुरुशिखर होतं आणि गुरुशिखरावर माझे गुरु दत्तात्रय बसलेले आहेत. आणि त्यावेळेला तो भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला. माझे गुरु दत्तात्रय या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं लक्ष माझ्याकडे आहे आणि काळाला परतवून लावण्याचं सामर्थ्य माझ्या गुरूंमध्ये आहे. हा भाव माझ्या मनात निर्माण झाला आणि अंतःकरणापासून मी माझ्या गुरु दत्तात्रयांना साथ घातली. अवधूत गवताच्या गंजीतली हालचाल दूर दूर जाताना जाणवली. मी गुंफेजवळ आलो, आतमध्ये गेलो. आतमध्ये अस्ताव्यस्त कचरा पडलेला होता. झाडू घेतली, सगळी गुंफा झाडून काढली. आणि थंडीचे दिवस होते. म्हटलं थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीची व्यवस्था करावी, कारण रात्रभर तिकडे थांबायचं होतं. मी खाली उतरलो आणि जंगलातून लाकूड फाटा काटक्या कुटक्या जमा करून मी गुंफेच्या तोंडाशी जमा करून ठेवल्या आणि आईजवळ जाऊन बसलो आणि सागर संगीत तिची पूजा केली. पूजा करता करता मी ध्यानावस्थेत गेलो आणि ध्यानावस्थेत मुशुकंद ऋषींनी स्थापित केलेल्या दिगंबरावस्थेतील मूर्तीपाशी जाऊन पोहोचलो. सुरुवातीला निर्जीव वाटणाऱ्या त्या आईच्या मूर्तीमधून, त्यांच्या नजरेमधून तेजवलय बाहेर पडू लागले आणि अत्यंत उग्र रूप घेतलेली ती आईचं स्वरूप मी पाहतो. डोळ्यातून जणू काय अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतायत. त्यामुळे माझं सर्वांग त्या ठिकाणी थरथरू लागलं. हळूहळू पाहिलं ते रूप पलटत गेलं आणि मायेचे, वात्सल्याचे, करुणेचे पाझर त्यांच्या आईच्या नजरेतून बाहेर पडत होतं आणि हे वेगळं रूप, करुणामय रूप त्या ठिकाणी घेतलं. एका आईची ती दोन्ही रूपं मी पाहतोय, म्हणून आपण आईला सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे. तुमच्या आमच्या लेकरांच्या संरक्षणासाठी घेतलेले ते उग्र रूप आहे आणि आपल्या बालगोपाळांसाठी घेतलेले ते करुणामयी रूप आहे. आईची दोन्ही रूपं त्या ठिकाणी मी पाहिली. आणि त्याच वेळेला दूरवरून येणारा वाघाच्या डरकाळीचे आवाज वारंवार माझ्या कानावर पडू लागले आणि त्याच्यामुळे माझी ध्यानावस्था तुटली. मी पुढे जाऊन पाहिलं गुंफेच्या तोंडाची, तर 6-6.5 फूट लांबीचा तो वाघ वरती तोंड वर करून डरकाळ्या फोडतोय. त्याला आपल्या सावजाची चावल लागलेली होती. काय करावं ते कळेना. माझं लक्ष गेलं त्या लाकूड फाट्याकडे. मी लाकूड फाटा गुंफेच्या तोंडाशी नेला आणि तिकडे ज्वाळ केला. मी सरपटत अंतरगुंफेत जायचा प्रयत्न केला, पण मला यश आलं नाही. पुन्हा आईजवळ आलो, पण तो वाघाची स्वारी तिकडून हलायला तयार नव्हती. तो डरकाळ पडत तिकडेच होता. शेवटी त्याने तिकडेच बैठक मारली आणि गुरगुरत तिकडे बसलाय. तो हलायला तयार नव्हता. मी वारंवार गुंफेच्या तोंडाशी जातोय, पुन्हा येतो, पण वाघाच्या भीतीने मी त्या ठिकाणी माझा ध्यान धारणा कशामध्येही लक्ष लागेना. आणि अशा अवस्थेत मी द्विधा मनस्थितीत तिकडे होतो. काय करावं तेही कळत नव्हतं. वाघ जायचं लक्षण नव्हतं. मी वारंवार गुंफेच्या तोंडाशी जातोय, पुन्हा येतो आणि ही माझी जागरणाची तिसरी रात्र होती. नॅचरली माझ्या डोळ्यावर झापड येत होती, पण वाघाच्या भीतीने झोपूही शकत नव्हतो. शेवटी एकदा मी गेलो, कुठे वाघ जातोय का म्हणून बघायला. पाहिलं तर तो वाघ त्याच ठिकाणी बसलेला आहे आणि गुरगुरत बसलेला आहे. आणि मी मागे वळलो आणि माझं लक्ष आईकडे गेलं आणि त्यावेळेला माझ्या मनात हा वेगळा भाव निर्माण झाला की आपली आई असताना आपल्याला भयभीती कसली. मी अक्षरशः आईजवळ आलोय. तिच्या एक लहान लेकरू कसं आईच्या गळ्याला मिठी मारून झोपतं, मी तिच्या गळ्याला मिठी मारली. आणि त्यावेळेला मला जाणवलं, आईने मला जवळ घेतले, पदराखाली घेतले, उंजारते, गोंजारते आणि अंगाईगीत म्हणून थोपटून झोपवते. त्याच्यामध्ये मी कधी झोपी गेलो माझं मलाच कळलं नाही. जेव्हा मला जाग आली तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. मी आईच्या गळ्यातून हात काढला, समोर नजर गेली, शेकोटी विझलेली होती. गुंफेच्या तोंडाशी जाऊन पाहिलं, वाघोबाची स्वारी निघून गेली होती.
मी पुन्हा आईजवळ आलो, तिच्या कपाळाला कपाळ घासलं, गालाला गाल घासलं, पुन्हा तिला मिठी मारली. आईच्या मायेने मला तारलं होतं, कृतज्ञता व्यक्त केली आणि परतीचा प्रवास स्वीकारला. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे माझं 969वं प्रवचन आहे. महाराजांनी सांगले, प्रवचन करूनच सर्व कार्य तुला करायचं आहे. भिक्षेची झोळी घेऊन कार्य करायचं आहे. तिकडे शिवदत्त मंदिराची उभारणी केली आम्ही चौलला, आणि ते उभारणी करताना मंदिराची उभारणीसुद्धा याच्याद्वारे केलेली आहे आम्ही, भिक्षेद्वारे. ते म्हणाले, वाम मार्गाचा वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही, भिक्षेत जे मिळेल दान त्याच्यातून तुला हे करायचं आहे. आणि त्या रीतीने एवढं मोठं कार्य करून घेतलं. 2 अतिरुद्र झाले, जवळजवळ 125च्या वर त्या ठिकाणी यज्ञ झालेले आहेत. यज्ञमध्ये कोणताही वैयक्तिक संकल्प नाही, देश धर्म आणि संस्कृतीसाठी आम्ही यज्ञ करतो. त्याच्यानंतर आपलं उत्तरदायित्व आहे म्हणून तिकडे आम्ही मेडिकल कॅम्प्स घेतो. मेडिकल कॅम्पमध्ये आम्ही सर्वांना मोफत औषधं, ऑपरेशन्स, म्हणजे त्या ठिकाणी प्रवचनाद्वारे कित्येक असे स्पेशालिस्ट डॉक्टर माझ्याशी कनेक्टेड आहेत. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, पेडियाट्रिक आहेत, डोळ्यांचे आहेत, सर्व मोठे मोठे डॉक्टर्स आपल्या अशी कनेक्टेड आहेत. मग त्यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी ऑपरेशन, 800 लोकांचा हार्ट पेशंट, त्यांचा आम्ही त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचे फ्री ऑपरेशन्स करून दिले. असं सर्व कार्य त्या ठिकाणी चालू आहे आणि हे सर्व भिक्षेद्वारे. मग हे करत असताना मग माझ्या मनामध्ये विचार आला की हे असं दर महिन्याला आपलं प्रवचन करा आणि हे का करायचं. कारण हे जेव्हा प्रवचन झाल्यानंतर सगळीजणं येतात, पाया पडतात, तेव्हा मी म्हणतो, बाबा हा लौकिकाचाही अहंकार असतो, तोही अहंकार मला नको आहे, हे तुझ्याकडे घे म्हणून मी त्याला सांगतो. आणि हा अहंकार मनामध्ये बाळगू नये किंवा अहंकारावर अंकुश ठेवावा म्हणूनच ही प्रवचनाची नांदी आहे. महाराज प्रत्येक वेळेला उजळणी करून सांगतायत, या त्रिकालाबाधित सत्य मी आहे, तू फक्त कर्म करण्याचा अधिकारी आहेस, बाकी कसलाही अधिकार तुला नाही. आणि त्याप्रमाणे मी माझं कर्म करतोय आणि त्यामुळेच हे चमत्कार दिसत आहेत. फक्त कर्म बोललं पाहिजे आणि या रीतीने तुम्ही कर्म करा, तुम्हाला चमत्कार दिसतील. आम्ही अमरकंटकला गेलो होतो. कर्मानुसार एक गोष्ट घडलेली आहे. कारण बऱ्याच वेळेला तुमचं चांगलं झालं की बरेच जण तुमची वाहवा करतात आणि थोडंसं इकडे तिकडे झालं तर तुम्हाला क्रिटिसाइज करतानाही माणसं मागे पुढे बघत नाहीत. तुमचं काय मनाची चिंधड्या उडतील याचाही कोणाला मुलाहिजा नसतो. असाच बराच अनुभव मला बऱ्याच वेळेला आलेला आहे. आणि असाच मनस्थितीत असताना मी अमरकंटकला गेलो होतो. अमरकंटकला मी तिकडे नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे, तिकडे दर्शन घेतलं. आणि मी दर्शन घेतोय तिकडे उगमस्थानाजवळ आणि माझ्या पाठीमागे एक गोड मुलगी येऊन उभी राहिली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. अगदी लहान मुलगी होती. खांद्यावर हात ठेवला आणि मी मागे वळून पाहिलं, गोड हास्य केलं आणि उंजळीत आणलेली फुलं माझ्या हातात दिली, ती मैयाला अर्पण केली. नंतर मी शोधतो त्या मुलीचा कुठे पत्ता नव्हता. नंतर मी दुसऱ्या दिवशी तिकडे कपिलधारा म्हणून आहे, कपिलधारेच्या पाशी गेलो. चालत एक 7 किलोमीटर अंतरावर आहे. कपिलधारेपाशी जाऊन तिकडे आश्रमामध्ये मी दर्शन घेतलं. तिकडे बाहेर पाषाणावर बसलो आणि ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत बसलेलं असताना त्या ठिकाणी मला दिसतंय की मी दुग्धधारा, शिवधारा, दुर्गाधारा यापाशी मी जातोय. आणि मी ध्यानावस्थेतून बाहेर पडलो आणि पाहतो तर माझ्या बाजूला त्या आश्रमातले महंत येऊन बसले. माझ्याकडे बघून हसतायत आणि म्हणतात, क्यों दुग्धधारा शिवधारा जाने का इरादा आहे क्या. मी फक्त हसलो आणि निघालो. एका रिक्षावाल्याला ठरवलं, म्हटलं चला सकाळी म्हणजे उधर जल्दी जाना है. तो म्हणाला सुबह जल्दी निकलना पडेगा, कारण त्या ठिकाणी कुठलाही रस्ता नाही. जंगलामध्ये जिथपर्यंत तुला रिक्षा नेता येईल तेवढं मी नेईन आणि त्याच्यानंतर तुम्हाला चालतच हा प्रवास करायचा आहे. आणि त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी निघालो. दुर्गाधारेपाशी जाताना त्यांनी बराच कालावधी आतमध्ये त्यांनी मला तिकडे सोडलं. बोला यहाँ से आपको चल के जाना पडेगा. दरीत उतरून मला पुढे जायचं होतं. आणि पुढे जात असताना मी त्या ठिकाणी तो म्हणाला की शाम को इतने बजे तक मैं आपकी राह देखूंगा, आप नहीं आएंगे तो कल फिर से आ जाऊंगा, नहीं तो फिर आपको उधर ही दुर्गा मंदिर में रुकना पड़ेगा. असं बोलून तो थांबून राहिला तिकडे. आणि मी निघालो.
बाजूचा निसर्ग नुकताच पावसाळा ह्याच्यामुळे सर्वकडून झरे वाहत आहेत आणि ते निसर्गरम्य दृश्य बघून मी स्वतःला विसरून गेलो आणि त्या ठिकाणी खाली उतरताना पाहिला तर एक भला मोठा अजगर रस्ता अडून पडलेला आणि नुकतंच त्यांनी काहीतरी भक्ष्य घेतलेलं होतं आणि रस्ता अडून तो रस्त्यामध्ये पडला. त्यामुळे माझ्या मनामध्ये भय निर्माण झालं. मी 5-10 मिनिटं त्या ठिकाणी थांबून राहिलो, पण तो काही हालायचं लक्षण दिसेना. आणि अजगर म्हणजे दत्तगुरूंनी 24 गुरु केलेले आहेत, त्यापैकी अजगर हा एक गुरु आहे. मी आनंदभावे त्यांना प्रार्थना केली की बाबा मला पुढे जायचं आहे. हळूहळू तो अजगर सुस्त होऊन पुढे निघून गेला आणि मी खाली उतरलो. पुढे जाताना त्याकडे दुर्गा धारेपाशी गेलो. अक्षरशः मी त्या धारेपाशी थांबलो आणि स्नान केलं आणि मग दुर्गा मंदिरामध्ये गेलो. तिकडले आईचं दर्शन घेतलं आणि तिकडले महंत होते, त्यांनी मला चहा पाजला आणि मला विचारलं का जा रहा है. बोला शिवधारा और दुग्धधारा जा रहा हूँ. बोला इधर स्वापदांचा भय है, तुम्हें जल्दी जाके जल्दी वापस आ जाना. मैं और इधर कोई आगे कुछ कोई भी ये मिलेगा नहीं तुमको, आपको जाना क्या है और वापस आने का है. मैं आडू जल्दी जाके जल्दी वापस आना. मी त्यांची अनुज्ञा घेतली आणि बाहेर पडलो आणि पुढे जायला निघालो. पुढे जात असताना एका दरीत उतरून मला पुढे जायचं होतं. उतरतोय मी आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी असा मोकळी जागा होती, झाडाची फांदी धरून मी त्या मोकळ्या जागेवर जाऊन पोहोचलो. ती प्रशस्त मोकळी जागा होती आणि त्या ठिकाणी पाहिलं तर एक झोपडी होती. म्हटलं या साधू भावांनी तर मला सांगितलं इथे कोणी नाही, मग ही झोपडी कुठून आली. मी त्या झोपडीच्या दरवाजापाशी गेलो आणि ठोठावला. आतमधून एका वृद्ध स्त्रीने तो दरवाजा उघडलाय आणि वृद्ध स्त्रीने दरवाजा उघडला आणि मला पाहून तिने सुहास्य वदनाने आतमध्ये मला बोलवलं. त्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यामध्ये काहीतरी उकळत होतं, तो कावा किंवा काहीतरी त्यांनी उकळत होता आणि त्या ठिकाणी मला त्यांनी बसवल्यानंतर माझी विचारपूस केली. त्यांनी तो गरम कावा दिला आणि मी त्या कावा पितोय. म्हटलं आपण इकडे एकटेच राहता का. म्हटलं नाही, माझे यजमान आहेत आणि ते यजमान आता येतीलच. तेवढ्यात बाहेर काहीतरी डोक्यावरचं ओझं कोणी खाली टाकलंय असा आवाज आला आणि तो आवाज कसला. मी जाऊन पाहतोय दरवाजा उघडून एक वृद्ध स्त्री व्यक्ती साधू आत आलेले आहेत आणि त्या साधूंच्या चेहऱ्यावर प्रचंड तेजोवलय होती. ते आत आले, माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं आणि माझ्या बाजूलाच बसलेले आहेत आणि बाजूला बसले. मग त्या आमचा वार्तालाप सुरू झाला. पण त्यांनी एवढं त्यांना प्रगाढ ज्ञान होतं की त्या ज्ञानाचा गाभारा त्याने रिक्त करायला सुरुवात केली आणि माझ्या मागील जन्माचा सगळा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितला आणि आम्ही त्या ठिकाणी वार्तालापात मग्न होतो. मी खाली वाकून त्यांना वंदन केलं. त्या आईने आम्हाला पुन्हा कंदमुळं आणून दिली. त्या कंदमुळं मला नंतर लक्षात आलं मला प्रचंड भूक लागलेली आहे, कारण मी घरात लवकरच निघालो होतो आणि मी काही खाल्लेलं नव्हतं. आणि मग ती कंदमुळं खाल्ली. तिकडे एक शिवलिंग होतं आणि मला आठवलं की माझ्याकडे काही सफरचंद मी आणलेली आहेत. मी ती दोन सफरचंद त्या शिवलिंगापाशी ठेवली आणि मी त्यांना वंदन केलं आणि पुढे निघालो. पुढे शिवधारा दुग्धधारा केलं आणि पुन्हा परतीचा प्रवास स्वीकारला. म्हटलं आपल्याला वेळेत तिकडे पोचायचं आहे. परतीचा प्रवास स्वीकारला आणि मी पुन्हा त्याच ठिकाणी आलो. ज्या फांदीला धरून मी उतरलो त्याच्या जवळ आल्यानंतर मी वरती आल्यानंतर ती प्रशस्त जागा दिसली आणि त्याच वेळेला मी पाहिले तिकडे झोपडीचा मागबूस दिसेना मला आणि माझ्या मनामध्ये धस्स झालं. त्याच वेळेला माझं लक्ष गेलं तिकडे एका पानावर जी 2 फळं ठेवलेली होती ती 2 फळं होती आणि त्यांना उष्टावल्याच्या खुणा दिसत होत्या. मी पाहिलं, माझ्या मनामध्ये धस्स झालं आणि मी तिकडे वंदन केलं आणि मी पुन्हा परतीचा प्रवास स्वीकारला आणि दुर्गा मंदिरामध्ये आलो. माझा चेहरा बघूनच त्या तिकडच्या महंतांना जाणवलं काहीतरी घडलेलं आहे. त्यांनी मला विचारलं, बोला ऐसा हुआ है. ते गंभीर झाले त्यांचे आणि म्हणाले माँ के पास जाके बैठो. मी आईच्या जवळ बसलो ध्यानावस्थेत आणि ते माझ्या बाजूलाच ध्यानावस्थेत बसलेले होते. मी ध्यानातून बाहेर आलो आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांनी मला उठून जवळ घेतलं. बोला जिसके दर्शन के लिए सालों साल हम लोग इधर बैठे हैं, वो शिवा और पार्वती ने आपको प्रत्यक्ष दर्शन दिए. असे काही अनुभव होऊ लागले की आपल्या मनात कुठेतरी अहंकार निर्माण होतो आणि अहंकार सर्वात घातक. असाच काहीसा अहंकार मला आला की मी महाराजांना कोणत्याही रूपामध्ये आणि कोणत्याही याच्यात मी ओळखू शकतो, पण आपले ते भ्रम असतात. आणि असाच मी मे महिन्याचा सीझन होता. मी सोमनाथहून आलो आहे
आणि भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने माझा प्रवास चालला आहे. भर दुपारचे ऊन आणि कातळ तापलेला, एका झाडाखाली तहान लागली म्हणून मी एका कातळावर बसलो आहे आणि पाणी पिण्यासाठी झोळी उघडली आणि झोळीतून पाण्याची बाटली बाहेर काढली आणि पाणी पितोय. त्याच वेळेला माझं लक्ष बाजूच्या विशालकाय कातळावर बसलेल्या एका वेड्याकडे गेलं. अत्यंत विद्रूप आणि किळसवाणं रूप होतं ते, आणि एवढा विद्रूप होता की त्याच्याकडे पाहण्याची मला शिसारी वाटत होती. म्हटलं या वेड्यापासून आपण दूर जावं, कारण एवढा त्याच्या अंगावर मातीचे पुटं चढलेली होती. अंगाचं वर घातलेले कपड्यांचा रंग ओळखता येणार नाही असे ते घाणेरडे कपडे होते, त्याचा रंगही ओळखू येणार नव्हता. हातापायाची वाढलेली नखं, हसला की काळे पिवळे दात दिसायचे, तोंडातून लाळ गळते, नाकातून पाणी गळते, अस्ताव्यस्त जटा त्याही धुळीने माखलेल्या. हे विद्रूप रूप पाहून मला त्याची शिसारी आली. म्हटलं या महाभागापासून आपण दूर जावं म्हणून मी उठून उभा राहिलो. झोळी खांद्याला अडकवली, पण मी जसा उभा राहिलो त्या वेड्याने माझ्या पुढे 7-8 फूट अंतरावर उडी टाकली आणि माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत तो नाचू लागला. मी म्हटलं या वेड्याला वळसा घालून पुढे जावं म्हणून बाजूने पुढे जायला निघालो, पण तो वेडा तेवढंच अंतर राखून पुढे जाऊ लागला. हे पाहून माझ्या मनामध्ये विचार आला, अहंकार माझा जागृत झाला की हा गिरनार पर्वत मी 1.5 तासात चढतोय, हा तो अहंकार होता. मला याची जाणीव झाली नाही की हा मी चढत नसून महाराज मला चढवत आहेत. म्हटलं मी आत्ता याला वायुवेगाने हरवतो आणि अत्यंत वेगाने मी पुढे जाऊ लागलो. एवढ्या वेगाने पुढे जाऊ लागलो, पण तेवढंच अंतर राखून सहजगत्या तो वेडा पुढे जाताना पाहून मी अचंबित झालो. म्हटलं या वेड्याला काही हरवणं मला शक्य नाही, कारण आतापर्यंत एवढ्या वाऱ्या झाल्या कधी मला दमल्याची जाणीव नव्हते, पण ह्या वारीला मात्र माझी प्रचंड दमछाक झालेली होती. आणि मी विचार केला की बाबा ह्याला हरवणं शक्य नाही. मी म्हटलं बाबा रे, तू मोठ्या बापाचा, मी छोट्या बापाचा, तू पुढे. आणि मी तिकडे एक घुमटी होती खोडियार मातेची जंगलामध्ये, मी त्या घुमटीच्या जवळ आलो तेव्हा मी प्रचंड दमलो होतो आणि बाजूच्या कातळावर जाऊन बसलो आणि कातळावर बसलोय आणि त्या ठिकाणी दमल्यामुळे मी झोळी उघडली आणि पाण्याची बाटली बाहेर काढली. माझ्यापासून 7-8 फूट अंतरावर असलेला हा वेडा 2 डेंगातच माझ्या जवळ आला. मला वाटलं याला तहान लागली असेल, मी हातातली बाटली त्या पुढे धरली, पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि उघड्या झोळीतून बाहेर डोकावणारी गंगाजळची बाटली, जी मी सोमनाथून महाराजांच्या अभिषेकासाठी गुरुपर्वतावर जाऊन अभिषेकासाठी आणलेली होती, नेमकी तीच उचलून घेतली. मग मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मी रागाच्या तिरमिरीत उठलो, त्याच्या हातातून बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याला ओरडतोय, शिव्याशाप देतोय, पण तो दुर्लक्ष करतोय. तो नाचतोय, बागडतोय, तो पुढे, त्याच्या मागे मी धावतोय, त्याला सांगतोय तुला पाहिजे तर हे पाणी घे, ते गंगाजळची बाटली मला परत दे, ही माझ्या गुरूंच्या अभिषेकासाठी मी आणलेली आहे. पण तिकडे दुर्लक्ष करत होता तो. शेवटी त्यांनी माझा अंत पाहायचा ठरवला, बाटली डोक्यावर धरली आणि नाचतोय. नाचता नाचता त्यांनी बाटली उघडली, अर्ध गंगाजळ डोक्यावरून ओतून घेतलं आणि उरलेलं गंगाजळ पायाजवळ टाकलं, प्राशन केलं आणि बाकीचं बाटली, रिकामी बाटली पायाजवळ टाकली. मग मात्र माझा संयमाचा अंत झाला. झोळी खांद्याला अडकवली आणि मी रागाच्या ह्याच्यात उठलोय. त्याच्याकडे मी अशा नजरेने बघतोय जणू काय मी तुला नजरेने भस्म करेन, आणि त्याला शिवाशाप देतच मी 8-10 पावलं पुढे गेलो असेन आणि माझ्या पाठीमागे शिरपरिचित सुगंधाच्या लहरीच्या लहरी येऊ लागल्या, ज्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. माझी नशा तात्काळ उतरली. मी मागे वळून पाहतोय, तिकडे चिटपाखरू कोणी नव्हतं, पण सुगंधाच्या लहरी तिकडे त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. सर्व पठार शोधून आलो, पण त्यांचा कुठेही मागमूस नव्हता. पण रिकामी पडलेली गंगाजळची बाटली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत त्या ठिकाणी पडलेली होती. आजूबाजूचा परिसर सुगंधाने न्हावून निघालेला होता. मग मी कोणाला शिव्याशाप दिले? कळत नकळत मी माझ्या गुरुदत्तात्रेयांना शिव्याशाप देऊन बसलो का? हे लक्षात आल्यावर माझं सर्व भान हरपून गेलं. मी असहाय्य येऊन खाली बसलोय, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. मी करुणा भागतोय आणि आयुष्यात प्रथमच मी होलपटल्यासारखं गुरुशिखरावर जाऊन पोहोचलो खरा, पण तिकडे जाऊन बसण्याचं धारिष्ठ, त्यांच्यासमोर जाऊन बसण्याचं धारिष्ठ माझ्यामध्ये नव्हतं. शेवटी मी एका कोपऱ्यात बसलोय, स्पुंदून रडतोय आणि महाराजांना आर्तपणे साकडं घालतोय, हे दयानिधी मला क्षमा करा, मी आपला अनंत अपराधी आहे. शेवटी मी धीर करून महाराजांच्या चरणाजवळ जाऊन बसलोय आणि त्यांची करुणा मागतोय, हे करुणानिधी माझ्यावर दया करा, मला क्षमा करा, मी आपला अनंत अपराधी आहे.
आणि मी करुणा भागत असताना एकाएकी पाहतोय त्या चरण पादुकांवर बसलेल्या त्या वेड्याला मी पाहतोय, आणि तो वेड्याची नजर सांगते, अरे वेडा मी नाही तर वेडा तू आहेस, जे देवाधिकांनी कळलं नाही तुला कसं कळणार. असे भाव त्यांच्या नजरेत होते. एकाएकी त्या वेड्याने आपलं रूप पाळण्याला सुरुवात केली, आणि सुंदर मदन मोहनाचं रूप असलेल्या त्या त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचं त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष दर्शन झालं. आणि रोग त्या रूपावरून आपला जीव का ओवाळून टाकतात त्याचं उत्तर मला सापडलं, आणि मी तिकडे शरणागत झालो. असाच माझा प्रवास चालला होता. तेव्हा त्या दिवशी मला रात्री महाकाली मातेच्या गुंफेतच थांबायची इच्छा झालेली होती, आणि मी त्याप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास निघालो तिकडे महाकाली गुंफेच्या दिशेने जायला. आणि तिकडे जात असताना ज्या ठिकाणी भैरवनाथाचं स्थान आहे तिकडे पाहिलं तर एक लहान मुलगा, म्हणजे 8-10 वर्षाचा मुलगा असेल, डोक्याला मुंडासं बांधलेलं आहे आणि हातामध्ये भला मोठा सोटा घेतलेला आहे. एखादा गुराखी आहे, त्या गुराखी त्या ठिकाणी बसलेला आहे. अगदी बाल रूपामध्ये आहेत, आणि प्रचंड गोड मुलगा होता तो. आणि माझ्याकडे पाहिलं, आणि त्याने गुजरातीमध्ये बोलतोय, मी हिंदीतून बोलतोय. माझं हिंदी त्याला समजत होतं, त्याचं गुजराती मला समजत होतं. आणि तो बोलत असताना विचारलं, इथे काय करतो? म्हणे मी इकडेच थांबतो, इकडलाच आहे वगैरे, असं त्याचं हे चाललं होतं. मला विचारलं मग कुठे जाणार म्हणून. मी म्हटलं माँ के गुंफा में जा रहा हूँ. त्यांनी निरागसपणे मला विचारलं, मैं आऊ की आपके साथ में? मी पटकन त्याला हो म्हटलं. मग माझ्या लक्षात आलं आपण तर तिथे रात्रभर राहणार आहोत, मग ह्या मुलाचे आई वडील शोधत राहतील. मी म्हटलं मैं रात में उधर ही रुकने वाला है, आपको तो ढूंढने आएंगे. नहीं, मुझे ढूंढने कोई नहीं आएगा, मैं आता हूँ आपके साथ में. माझा म्हटलं घरवाले बोला सब इधर ही आहे मेरा. आणि मग तो असं म्हणाल्यानंतर मी माझ्या नाईलाजाने मी त्याच्याबरोबर निघालो, त्याला घेतलं बरोबर. आम्ही दोघं गुंफेत गेलो. गुंफा सर्व दोघांनी मिळून साफ केली. त्या ठिकाणी आईची साग्र संगीत पूजा केली, आणि पूजा करत आम्ही हे चाललेलं होतं. पूजा करून त्यानंतर मी आईजवळ बसलो, आणि मी ध्यानावस्थेत गेलो. मी ध्यानावस्थेतून बाहेर आलो, पाहतोय तो मुलगा माझ्या बाजूलाच बसलेला, आणि तोही प्रचंड एवढा डीप मेडिटेशनमध्ये गेल्यासारखा एकदम एकाग्रतेने ध्यानावस्थेत गेलेला पाहून मी अचंबित झालो. थोड्या वेळानंतर त्या मुलांनी डोळे उघडले. मी त्याला विचारलं, तुम्हें ध्यान किसने सिखाया? बोला कैसा ध्यान? बोला अभी तुम बैठा था. वो बोला आपने आंखें बंद करके बैठे है करके मैं भी बैठा हूँ. असं त्याचं ते निरागस उत्तर होतं. आणि ते चाललेलं असताना त्या ठिकाणी मी आईला भोग दाखवायचा म्हणून 2 पुरणपोळ्या आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले होती, ते मी आईला भोग दाखवले. आणि त्याच्यानंतर त्या मुलाने त्यांच्या गावच्या भाषेमध्ये काहीतरी सुश्राव्य स्वरामध्ये भजन वगैरे म्हणायला सुरुवात केली, आणि त्याचा आनंद घेत आम्ही दोघांनी त्या ठिकाणी बराच काळ व्यतीत केला. नंतर मग मी 2 हे घेतले, आईजवळचे 2 पुरणपोळ्या आणि ते सर्व प्रसाद दाखवलेला घेतला, आणि 2 डिशमध्ये घेतला. एक डिश त्याच्याजवळ दिली, 1 पुरणपोळी आणि ड्रायफ्रूट्स तयार ठेवले, आणि 1 मला घेतलं. आणि त्या मुलांनी काय करावं, त्यांनी त्यातली अर्धी पोळी काढून घेतली आणि अर्धी पोळी आईजवळ नेऊन ठेवली. अरे बोला मैं अभी तो उनको भोग दिखाया. बोला भोग दिखाया लेकिन माँ ने खाया किधर है? उसको भी तो भूक लगती है. आणि मग त्याची ही वृत्ती पाहून मी किती छोटा आहे याची मला जाणीव झाली. मग हा भाव त्याचा तिकडे किती होता. आणि त्याने आईजवळ ठेवला, आणि तो तिकडे बसला निरागसपणे. त्यांचं खाणं झालं, आणि रात्र तिकडेच काढायची होती. बराच वेळ आम्ही तिकडे वार्तालाप केला, भजन केलं, आणि नंतर बरोबर चलो अभी थोडा टाइम सो जाते है. महाकाली मातेची गुंफे, एका बाजूला गुंफेचा कातळ आहे, एका बाजूला मूर्ती, आणि त्याच्यामध्ये चिंचोळी जागा होती. आईच्या बाजूला मी झोपलोय, आणि माझ्या बाजूला भिंतीजवळ तो मुलगा झोपलाय, आणि आम्ही तिघंही त्या ठिकाणी झोपलोय, दोघंही त्या ठिकाणी झोपलोय, आणि गाढ अशी निद्रा लागली. याच्या अगोदरचा माझा इतिहास ताजा होता की तिकडे वाघ आला होता, त्यामुळे मनामध्ये एक वेगळं दडपण होतं. पण ह्या वेळेला मला का कोणाच ठाऊक कसलंही दडपण नव्हतं. मी शांतपणे त्याच्याबरोबर झोपी गेलो. सकाळी उठलो तर पाहतो तर हा मुलगा गुंफेच्या तोंडाशी जाऊन बसलेला होता, प्रतीक्षा करत होता माझी उठण्याची.
मी उठलो आणि त्याला म्हटलं चलो अभी हम लोग जाएंगे. तो म्हणाला इधर अभी निकलेंगे लेकिन इधर कोणतरी एक तपस्वी आलेले आहे, वो गुंफा में आप थोड़ा चलोगे तो मैं आपको लेके जाता हूँ. म्हटलं विना साहेब दर्शन होत आहे तर का सोडावं, म्हणून मी म्हटलं चलो जाते. आम्ही साधारण अर्धा तास चाललो असेल ना, त्या आतमध्ये दरीमध्ये गेलो. ती एक गुंफा होती, गुंफेच्या आतमध्ये गेलो तर तिकडे व्याघ्राजिनावर एक तेजस्वी साधू बसलेले होते आणि पुढे साधू बसलेले होते आणि आतमध्ये कुठेतरी पाण्याचा टपटप पडणारा आवाज येत होता. आम्ही तिकडे गेलो आणि त्यांनी मला खुणेनी सांगितलं, त्या मुलाला मी विचारलं होतं, बाबा तुझं नाव काय? तर म्हणाल माझं नाव शिवा आहे. मग शिवा गुराखी आहे म्हणू आपण. तर शिवा आहे बोलला आणि मी तिकडे त्यांनी मला खुणेने सांगितलं इधर बैठो. मी त्या तपस्व्यांच्या समोर बसलो आहे गुंफेच्या मध्ये आणि तो शिवा बाजूच्या ह्याच्यातून अंतरगुंफेमध्ये गेला, बाजूला वळसा घालून. मला वाटलं आतमध्ये कुठेतरी दुसरी गुंफा असेल काय असेल म्हणून बसून राहिलो. मी प्रतीक्षा करतोय, ना तो शिवा आला ना तर यांची ध्यान तुटे ना. माझी चुळबुळ सुरू झाली आणि याच वेळेला त्या साधूबाबांनी डोळे उघडले. माझ्याकडे बघून अचंबित होऊन त्याने मला विचारलं, कुठून आला ते, इधर कैसे पहुंच गए? बोला आपको पहचानता है, वो शिवा करके लड़का है, उसने मुझे लेके आया. बोला कौन शिवा? बोला ये क्या अंदर गया? बोला अंदर किधर जाएगा? बोला इधर ही गया ना, अंदर कुछ है क्या? बोला आप जाके देखो. आत जाऊन बघितलं तर आतमध्ये काय नाही, आत पाण्याचा प्रवाह वाहतोय. आत कुठेही आत बाहेर जायला जागा नव्हती. आत त्या शिवाचा कुठेही मागमूस नव्हता. मी पुन्हा मागे आलो आणि अचंबित होऊन बोला मैं इधर ही बैठा हूँ लेकिन अंदर गया उसको देखा मैं लेकिन बाहर गया नहीं. मग ते साधू मात्र गंभीर झाले. 1-2 मिनिटाकरता ते ध्यानावस्थेत गेले. ध्यानावस्थेतून बाहेर आले तेव्हा त्यांच्या दोन्ही नेत्रातून अश्रूंचा सागर बाहेर पडलेला होता. त्यांनी उठून मला जवळ घेतलं. बोला तुम्ही ज्ञात भी है क्या तुम जिनके साथ में रात में सोए थे गुंफा में, तो एक बाजूला दुर्गा थी और एक बाजूला शिव थे, उनके साथ में तुम सोए थे रात भर. ह्या सर्व घटना आपण म्हणतो की कलियुगात चमत्कार घडत नाहीत, चमत्कार घडतात, पण ते घडवणारा तो आहे. आणि याची अनुभूती घ्यायची तर चमत्काराच्या मागेही तुम्ही धावू नका, कारण एकदा तुम्ही साधनेला लागलात की या सिद्धी तुमच्या मागे लागणार. आणि या सिद्धींना स्वामी समर्थ म्हणाले हे दासी आहेत, कारण तुम्ही सिद्धींच्या मागे लागल्या या अष्टसिद्धी तुम्हाला मिळतात. आणि सिद्धी मिळत गेल्या, साधना जशी वाढत जाईल हे सिद्धी मिळत गेल्या की त्यांचा आपण वापर करतो आणि मग कालांतराने आपण स्वतःलाच देव समजू लागतो आणि ईश्वरापासून आपण दूर जातो. तर या सिद्धींच्या मागे न लागता तुमची साधना चालू ठेवा, तेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल. आहे चमत्कार करणारे ईश्वर आहेत हे लक्षात घ्या, याचं भान शेवटपर्यंत ठेवा. चमत्काराच्या मागेही लागायचं नाही, फक्त आपल्या कर्माच्या मागे लागा. कर्म चांगलं कसं होईल याचा वापर करा आणि तर तुम्ही ईश्वराच्या अधिक जवळ गेल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं माझ्या 326 या गिरनारच्या वाऱ्या झालेल्या आहेत आणि 297 या सोमनाथ वाऱ्या झालेल्या आहेत. दर महिन्याच्या त्या वाऱ्या गेल्या 9 वर्षामध्ये माझ्या 11 या चारधाम यात्रा झाल्या. 9 वर्षामध्ये 11 चारधाम यात्रा. मग त्याच्यामध्ये करोनाच्या कालावधीमध्ये एका महिन्यात 2 चारधाम आणि 1 गिरनार झाली. मी चारधाम करून आलो आणि गिरनार चढतोय, गोरक्षनाथांपर्यंत आलो आणि मनाला एक वेगळी उत्कंठा लागली की मला पुन्हा जायचं आहे चारधामला. तसंच माझं तिकडलं प्लॅनिंग झालं आणि मी महिनाभरात 2दा चारधाम आणि 1दा गिरनार करून मोकळा झालो. 9 वर्षामध्ये माझ्या ही आता 9वी 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि त्याच्या जोडीला 13 वेळा पशुपतीनाथ यात्रा होतील. पंचकैलास झालं, पंचकेदार झालं, हे सर्व महाराज करून घेत आहेत. माझं वय सगळ्यात कमी आहे तुमच्यापेक्षाही, फक्त 37 वर्ष आहे. उलटे करून बघा. केवळ त्यांनी एनर्जी दिली म्हणून आपण करू शकतो, एवढंच लक्षात घ्या. आपल्यातला मीपणा काढून टाका, ईश्वर तुमच्या जवळ आहे. मग ही मध्ये गॅप का आली? दर महिन्याला मी गिरनारला जातोय. एक माणूस जो करोडो रुपयात खेळलेला होता,
तो गिरनारला जाण्यासाठी 1500 रुपयांसाठी मोहताद होता. 1500 रुपये असले की माझी गिरनार वारी व्हायची आणि 2000 रुपये असले की गिरनार आणि सोमनाथ. पुढे जायला 500 रुपये नव्हते, त्यामुळे गिरनार वारी सोमनाथ वाऱ्या काही करू शकलो नाही. मग अशा वेळेला फॅक्टरीतले ड्रम विकायचे आणि गिरनार गाठायचो. शेवटी ड्रम विकायला ड्रम शिल्लक राहिले नाही. मग बायकोनी मदत करायला सुरुवात केली. मग तिच्या लक्षात आले या माणसाचं काय लक्षण ठीक नाही, याची काय फॅक्टरी चालू होण्याचे लक्षणं नाही. ती म्हणाली तुम्ही जाणार, तुमचे गुरु दत्तात्रय जाणार, मी काय संसारातले पैसे तुम्हाला देणार नाही. मग हरिद्वारहून एखादा संन्यासी येतोय, एका स्वामी भक्ताकडे एन्व्हलप देतोय, म्हणे तुला दत्तभक्त भेटेल, त्याला तीर्थाटनासाठी पैसे दे. ते एन्व्हलप माझ्याकडे यायचं, माझी गिरनार वारी व्हायची. एका वारेला दर महिन्याला चौलला आता जी फॅक्टरी आहे, फॅक्टरीच्या बाजूला आता शिवदत्त मंदिर बांधले, पण अगोदर मंदिर नव्हतं, एक छोटंसं औदुंबराचं झाड. दर महिन्याचं गुरुचरित्र पारायण आणि गिरनार. ते पारायण करत असताना मी चौलच्या घरी आलो, सेल टॅक्सची फाईल चालतो, त्याच्यात 2350 रुपये निघाले, गिरनार वारी झाली. एका वारीला गिरनारला जायचं आहे, खिशात पैसा नाही, घरामध्ये चरण पादुकांचा फोटो. बायको उठली, सकाळी ऑफिसला गेलेली, चरण पादुकांवर हात ठेवला आणि रडतोय. म्हटलं मला तुझ्यापाशी यायचं आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत, काय करू. आणि रडता रडता माझं लक्ष बोटातल्या अंगठीकडे गेलं आणि त्याही प्रसंगी मी हसलो, अरे वेडा रडतोस का, तुझ्या बोटात अंगठी आहे. आणि आयुष्यात प्रथमच सोनाराकडे गेलो, अंगठी गहाण टाकली आणि गिरनार गाठलं. गिरनारहून आलो, एका पार्टीकडून 50,000चं येणं होतं, ते पैसे हातात आले, म्हणजे पहिली अंगठी सोडून घेतली आणि ती बोटात घातली. तेव्हा कोण आनंद झाला, तो आनंद अंगठी परत मिळाल्याचा नव्हता, एका वारीची तरतूद पोटात आहे, हा तो आनंद होता. एका वारीला खिशात पैसा नाही, राजकोटपर्यंतचं तिकीट एका ओळखीच्या एजंटनी काढून दिलेलं. म्हटलं चला राजकोटपर्यंत जाऊ. पुढे राजकोटला गेलो. वेरावळ बसमध्ये बसलोय, कंडक्टर जवळ येऊ लागला, घशाला कोरड पडली. म्हटलं याला सांगावं आपलं एक घड्याळ घे, पण मला गिरनारला जाऊ दे. कंडक्टरने विचारलं तिकीट, तोंडातून शब्द निसटले, एक वेरावळ. त्याने तिकीट दिलं. आता नाटक करायला पाहिजे होतं. फाटक्या विजारीच्या खिशात हात गेलाय आणि खिशातून हात बाहेर आला, 500 रुपयाची नोट हातात होती, कारण नाटककार दुसरा होता. ती त्याच्या हातात कोंबली आणि सोमनाथ गाठलं. सोमनाथच्या पिंडीवर रागाने डोकं आपटून घेतलं, मला तुझे इझी मनी नको, माझ्या कष्टाला यश दे. सगळे पैसे अभिषेकाला वापरून टाकले, फक्त गिरनारला येण्यापुरते पैसे खिशात ठेवले. वेरावळ बस स्टँडमध्ये बस पकडली. ती जुनागड एस टी स्टँडवर आली. बसमधून खाली उतरतो तर एक संन्यासी दत्त म्हणून समोर उभा. तो भिक्षा मागू लागला. मी म्हटलं खिशातली चिल्लर आहे, काढून द्यावी. चिल्लर सगळी काढली, त्याला देतोय, मला पैसा नाही चाहिए, मुझे कुछ खिलाओ. तो ऐकायलाच तयार नाही. शेवटी तो वैतागला आणि म्हणाला की अरे भाई मुझे कुछ खिलाओ, 2 दिन हो गए मैं भूखा है. आणि मग माझ्या लक्षात आलं 2 दिवसापासून मी उपाशी होतो. त्याच्या अट्टाखातर एस टीच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेलो. त्यासाठी एका प्लेटची ऑर्डर दिली. बोला मैं अकेला नहीं खाएगा, तुमको भी खाना पडेगा. त्यांनी 2 प्लेटची ऑर्डर दिली. घशाखाली अन्न उतरत नव्हतं. त्याच्या अट्टाखातर कसेबसे 2 घास पोटात ढकलले. म्हटलं आपल्या इज्जतीचा फालुदा इकडेच होणार. काउंटरवर गेलो, पुन्हा नाटक करतो. म्हटलं ना नाटककार दुसरा आहे. पुन्हा फाटक्या विजारीच्या खिशात हात गेला आणि पुनश्च 500 रुपयाची नोट हातामध्ये. एक सायन्सचा स्टुडंट प्रत्येक गोष्ट कन्फर्मेटरी टेस्टशिवाय पुढे जाणार नाही, त्याच्या बाबतीत घडणाऱ्या घटना होत्या. पैसे दिले, त्याने उरलेले पैसे दिले. त्या संन्यासाकडे नजर गेली. तो मिस्किल नजरेने माझ्याकडे बघून हसू लागला. रागाचा पारा चढत गेला. रागाच्या तिरमिरीत धावतच जाऊन गुरुशिखर गाठलं. सगळे पैसे काढले, त्यांच्या चरणावर टाकले. म्हटलं मला हे तुझे पैसेही नकोत आणि अपमानास्पद जीवनही नको. आणि एवढ्या रागाने डोकं कपाळ आपटून घेतलं त्यांच्या चरणावर की कपाळावर जखम झाली. ओळखीचा बसवाला होता. कसा बस करून मुंबईला आलो. बायकोनी दरवाजा उघडला आणि पाहते तुमच्या कपाळावर कसली जखम आहे. निरखून पाहते तर कपाळावर चरण पादुका उमटल्या होत्या.
7 दिवस झाले त्या अधिकाधिक वृद्धिंगत होत गेल्या आणि 7 दिवसानंतर अंतर्देहात विलीन झालं. केवळ त्यांनी केलं म्हणूनही झालं, अन्यथा हे होणं नाही. मी पण अहंकार सगळ्याचा चकनाचूर करून टाक. आता फक्त त्यांच्या इच्छेनुसार कार्य करायचं कसलीही अभिलाषा राहिलेली नाही. त्याच्यामुळे सर्वांना प्रेरित करायचं, चांगल्या मार्गाने त्यांच्या चरणापाशी जाण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न सार्थकी लागावा एवढीच गुरुचरणी प्रार्थना आहे माझी. सर्वांना मात्र एक कळकळीची विनंती आहे. सध्या आपली परिस्थिती फार बिकट आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्काराचं बीजारोपण करा. देश, धर्म आणि संस्कृतीसाठी त्यांना परिपूर्ण बनवा. हे तुमचं, आमचं सर्वांचं उत्तरदायित्व आहे. त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलचं प्रेम असं जागृत झालं पाहिजे. कारण आज आपले सैनिक देशासाठी काय करतात बघा. आणि आपण फक्त एखादा, आता तो आपला पायलट बिचारा या ठिकाणी फायटर याच्यामध्ये होता. एका फायटर जेटच्या ह्याला बनवण्यासाठी त्यांना किती हे करावं लागतं तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. त्यांचे DNA टेस्ट होतात, सर्व प्रकारच्या टेस्ट होतात. काल त्या मेजर गौरव आर्याचं मी बघितलं. तो म्हणतो फायटर गेलं तर पुन्हा येईल, पण आपली जे माणूस गेलाय, एवढा जाज्वल्य आपला देशाचा पायलट गेलाय, त्याला घडवणं किती कठीण आहे. आणि ते घडवलेला एक चांगला पायलट आपण गमावला, हे दुःख जास्त आहे. पण या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकजुटीने उभं राहावं लागेल. आपल्या देशावरचं संकट टाळायचं असेल. बघा आतापर्यंत ज्या पाश्चिमात्यांनी, त्या मुघलांनी जे हे केलंय, आपली संस्कृतीची वाताहत करण्याचा प्रयत्न केले, आपले मंदिराची जमीनदोस्त केले. तर या सगळ्यापासून वाचायचं असेल तर हिंदूंनी सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक आहे. आणि हे सर्व काळाची गरज आहे, लक्षात घ्या. बाहेर कुठलाही देश आपल्यासाठी नाही आहे. मला कोणत्याही राजकारणामध्ये पडायचं नाही, कुठल्याही पक्षाबद्दल मला बोलायचं नाही. पण मी एक देशभक्त आहे आणि मला देशप्रेमाबद्दल मी नक्कीच बोलेन तुम्हाला की तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार बांधवा. मुलांनी घरामध्ये बसतोय आपण, मोबाईल देतो आपण, व्हॉट्सअपवर गेम खेळतात, त्याऐवजी त्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करा, त्यांना सक्षम बनवा. अशा रीतीने बनवलं तर देशाची पुढलं भवितव्य उज्ज्वल राहील. तुमचं हे बलशाली भारत करायचं असेल तर आपली पुढलं जनरेशन बलशाली होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तुमची पावलं पडली पाहिजेत. एका रात्री ते होणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून कामाला लागायला पाहिजे. शिवाजींनी स्वराज्य निर्माण केलं, पण शिवाजीचा अर्ध एक अवतारी पुरुष, पण त्यांचं अर्ध एनर्जी ही स्वकीयांशी लढण्यामध्ये गेली. आपलीच लोक आपल्या पाय खेचतात. तर ते करू नका आणि आपण एकजुटीने देशाच्या सार्वभौमत्वासाठी उभं राहायला पाहिजे. देशाच्या याच्यासाठी उभं राहायचं आणि चांगल्या रीतीने आपली देशसेवाही करायची. हे देशसेवा ही सुद्धा एक अनमोल सेवा आहे, ही सुद्धा गुरुभक्तीच आहे, हे लक्षात घ्या. बस आता या ठिकाणी इतका वेळ शांत बसलात. आता महाराजांची आरती होईल, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. शांत बसून ऐकल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. जय गिरनारी.